भाग्याचा उदय तेहे जोडी संतपाय येथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट माझ्या मनात तुरे धीट येथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी येथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोने वाट धरिले निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या भाग्याचा उदय तेहे जोडी संतपाय येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा विठ्ठला विठ्ठल भाग्याचा उदय तेहे जोडी संतपाय येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो। विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे। अभंग 4 चरणांचा आहे। सगळ्यांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्याला जीवनामध्ये जी संत भेट झालेली आहे त्या संत भेटीच्या संबंधाने कारण मीमांसा व्यक्त केलेली आहे। एखादी वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्या प्राप्त वस्तूचा आनंद उपभोगण्याच्या आधी आपल्याला ती वस्तू का प्राप्त झाली असावी त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे। विचारवंत पुरुषाचं लक्षण असं आहे की विचारवंत पुरुष वस्तू मिळाली की त्याचा लगेच आनंद उपभोगत नाही। एखादा पदार्थ मिळाला तर तो आपल्याला का मिळाला त्याचं चिंतन करतो। जगद्गुरु तुकाराम महाराजांना संतांची भेट झालेली आहे आणि झालेली संतांची भेट कोणत्या कारणानं झाली असावी त्याची मीमांसा तुकाराम महाराज या अभंगातून व्यक्त करतात। विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांनी या अभंगातून संत भेटीच्या संबंधानं स्वतःच्या जीवनातली कारण मीमांसा सांगितलेली आहे। तुकाराम महाराजांना माहिती आहे साधू संतांची भेट अशी सहजासहजी होत नसते। संत भेट किती दुर्लभ आहे हे आपल्याला निरनिराळ्या प्रमाणानिशी पाठ आहे। जवळजवळ त्या संबंधाने सगळी चरणं सगळी प्रमाणं आपली सगळ्यांची पाठांतरातली आहेत। नेहमी आपण कीर्तनामध्ये ऐकत असतो बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली हे आम्ही नेहमी ऐकतो। या अनुषंगानं संतांची भेट अत्यंत दुर्लभ आहे हे निश्चित आहे।
निरनिराळ्या प्रकारानं जरी पाहायचं ठरलं तरी प्रत्येक महात्म्यांनी हेच आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की संतांची भेट दुर्लभ आहे। जगद्गुरू शंकराचार्यांना विचाराल तर विवेक चूडामणीमध्ये जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात, सगळ्यांच्या परिचयाचा श्लोक आहे, दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः। 3 गोष्टी जगद्गुरू आचार्यांनी अत्यंत दुर्लभाच्या यादीत घातलेल्या आहेत। 3 गोष्टी सहजासहजी माणसाला भेटत नाहीत, अशा त्या 3 गोष्टींची यादी जगद्गुरू शंकराचार्य सांगतात। कोणत्या कोणत्या 3 गोष्टी आहेत? एक मनुष्यत्व आहे, दुसरं मुमुक्षुत्व आहे आणि तिसरं महापुरुषांचा संग आहे। या 3 गोष्टी सहजासहजी भेटत नाहीत। मनुष्यत्व माणसाला सहजासहजी भेटत नाही, जीवाला सहजासहजी भेटत नाही। माणसाचा जन्म प्राप्त होण्याकरिता किती सायास असतात, किती प्रयत्न असतात, किती पराकाष्ठा असते, कोणत्या पद्धतीनं माणसाचा जन्म आपल्याला प्राप्त होतो, कसा काकताली न्याय आहे वगैरे वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे। माणसाचा जन्म प्राप्त व्हायचं म्हटल्यानंतर सहजासहजी मिळत नाही। जे काही जीव कर्म करत असतो, जीवानं जी काही कर्म केलेली आहेत त्या कर्माचं त्याला काहीतरी फळ प्राप्त होत असतं। ऐका, जीव जे काही कर्म करतो त्या कर्माचं त्याला काहीतरी फळ प्राप्त होतं। चांगलं कर्म जर त्यानं केलं असेल तर त्याला पुण्याची प्राप्ती होते आणि वाईट कर्म जर त्यानं केलं असेल तर त्याला पापाची प्राप्ती होते। बरोबर? एकानं पाप आहे, एकानं पुण्य आहे। भरपूर चांगला वागला, भरपूर सत्कर्म केलं, जीवनामध्ये एकही दुराचरण केलं नाही, नेहमी सदाचरणानं वागला, भरपूर भक्ती केली, भरपूर पुण्य गोळा झालं तर या जास्त झालेल्या पुण्याने चांगल्या लोकाची प्राप्ती होते, उत्तम लोकाची प्राप्ती होते, देवलोकाची प्राप्ती होते, गंधर्व लोकाची प्राप्ती होते। म्हणजे भरपूर पुण्य झालं तर त्याला देव होता येतं, गंधर्व होता येतं, हे नक्की आहे। पण एखादा मनुष्य असा असतो की जीवनात कोणतंच सत्कर्म केलं नाही आणि कोणतंच वाईट कर्म सोडलं नाही, कोणतंच वाईट कर्म सोडलं नाही, सगळी वाईट कर्म त्यानं केले, नको नको ते सगळं त्यानं केलं, वारीला आला तरी तंबाखू खायची सोडली नाही, अशी बरीच मला आत्ता पाहायला मिळाली। वारीला आला तरी सिगारेट प्यायची सोडत नाही, वारकऱ्यांच्या मध्ये जाऊन सुद्धा आयटीच सिगारेट त्याच्या तोंडात असते। असा जो दुष्कर्म करणारा एखादा पापिष्ट जीव आहे की नाही, त्यानं अशा पद्धतीचं दुराचरण केलं असेल तर त्याचं भरपूर पाप त्याला लागतं आणि त्या पापाचा परिणाम काय आहे? नीच योनी त्याला प्राप्त होते। म्हणजे भरपूर पुण्य झालं तर त्याला उत्तम लोकाची प्राप्ती आहे आणि भरपूर पाप झालं तर त्याला नीच लोकाची प्राप्ती आहे। आणि या पाप पुण्याची समानता झाली की त्याला माणसाचा जन्म प्राप्त होतो, हे आपण नेहमी ऐकतो। पाप पुण्याची समानता व्हावी लागते, म्हणजे पाप आणि पुण्य समसमान व्हावं लागतं। मला याच्यामध्ये फार मोठी शंका आहे, पाप आणि पुण्य समसमान व्हावं लागतं, याच्याकरिता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फक्त पुण्यच करायचं आहे, पाप ऑलरेडी झालेलं आहे, त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायचे नसतात। फक्त एवढंच करायचं असतं, जेवढं पाप झालेलं आहे ना पुण्याची लेवल मॅच करायची असते, तेवढंच आपल्याला करावं लागतं। पापाकरता काही कोणाला प्रयत्न करावे लागत नाहीत, पण पुण्याकरता आपल्याला सगळ्यालाच प्रयत्न करावे लागतात। ते समसमान झाल्याशिवाय माणसाचा जन्म प्राप्त होत नसेल तर माणसाचा जन्म प्राप्त होणं हे फार दुर्लभ आहे। जगद्गुरू आचार्यांनी पहिली तीच गोष्ट सांगितली, दुर्लभम त्रयमेव एतत् मध्ये देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम। पहिलं मनुष्यत्व अत्यंत दुर्लभ आहे, पण कसं आहे, जे मनुष्यत्व दुर्लभ आहे त्या मनुष्यत्वाची आत्ता तरी या घडीला आपल्याला चिंता करायची काही आवश्यकता नाही। का? दुर्लभाच्या कोटीतलं असलेलं पहिलं मनुष्यत्व ते आपल्याला प्राप्त झालं आहे, त्याच्यामुळे मनुष्यत्वाची चिंता आता नको, काही आवश्यकता नाही। आपण ऑलरेडी माणूस झालेलो आहोत, आपल्या पापपुण्याची समानता झालेली आहे, त्याचंच फळ म्हणून आपल्याला माणसाचा जन्म प्राप्त झालेला आहे, मनुष्यत्वाची चिंता नको। दुसरं काय दुर्लभ आहे? मुमुक्षुत्व दुर्लभ आहे। मुमुक्षुत्व दुर्लभ म्हणजे काय आहे? माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर पुन्हा मोक्षाची प्राप्ती होईल याच्याकरिता प्रयत्न करणारा जीव पुन्हा आपल्याला दुर्लभ म्हणावा लागतो। मोक्षम इच्छितु इति मुमुक्षुः, मोक्षाची इच्छा करणारा तो मुमुक्षु। मग मोक्षाची इच्छा करणारा मुमुक्षु असेल, हरिभजनाकडे वळणारा मुमुक्षु असेल, भक्तीकडे वाटचाल करणारा मुमुक्षु असेल, परमार्थाच्या प्रांगणात येणारा मुमुक्षु असेल, तर माणसाच्या जन्माला आल्यानंतर पण परमार्थाला लागणारे मुमुक्षु फार थोडे आहेत असा आपल्याला विचार करावा लागतो। सगळेच जण काही हरिभक्तीकडे वळत नाहीत। भगवंत गीतेत सांगत असताना मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित एतती सिद्धये असं बोलतात, यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ती तत्वतः वगैरे वगैरे। मनुष्यानाम सहस्रेषु, हजारात एखादा माणूस भगवान परमात्म्याच्या भक्तीला लागतो, सगळेच जण काही देवाची भक्ती करत नाहीत। लोकसंख्या भरपूर आहे, त्यात भारताचा नंबर दुसरा आहे, काही दिवसानं पहिला होईल।
बरोबर की नाही? काही दिवसानं पहिला होईल. पहिल्या नंबरकडे भारताची आत्ता वाटचाल सुरू आहे. पॉप्युलेशनची काही कमी नाही आहे, लोकसंख्या भरपूर आहे. पण एवढ्या भरपूर असलेल्या लोकसंख्येमध्ये भगवंताचं भजन करणारे किती लोक आहेत मला सांगावं? थोडीच आहेत की नाही? महाराष्ट्राची लोकसंख्या बघितली आणि त्याच्या तुलनेत कार्तिकीच्या वारीला येणारी लोकं बघितली तर कमीच की नाही मला सांगा? कमीच. याचा अर्थ सगळीच जण काही देवाच्या भजनाला लागत नाहीत. मी गमतीनं म्हणत असतो, देवाचं भजन करणारी माणसं फार थोडी आहेत. बारीक आहे का बरं? मी गमतीनं बोलतो, देवाचं भजन करणारी माणसं फार थोडी आहेत आणि जी थोडी भजन करणारी आहेत ना ती पण थोडंच भजन करणारी आहेत. पटलं तर बघा, जी थोडी भजन करतात ती थोडंच करतात, ती पण काही फार करत नाहीत. थोडी भजन करणारी आहेत ती पण थोडं 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 असंच करतात की नाही? त्यांची वेळ 7 ते 9ची ठरलेली असते, 10 ते 12ची ठरलेली असते, 6 ते 8ची ठरलेली असते. वारी 5 दिवसाची असेल तर 2च दिवस जायचं असं ठरलेलं असतं. हे सगळं ठरवून जर असेल तर जी थोडी भजन करणारी आहेत ती पण थोडंच करणारी आहेत. कुणीतरी दुर्लभ आहेत, विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी तुकोबराय म्हणतात. या सगळ्याच्या अनुषंगानं मुमुक्षु म्हणजे भगवान परमात्म्याच्या भक्तीकडे वळणारा माणूस पण फार थोडा, फार दुर्लभ असं आपल्याला पाहायला मिळतं. एक मनुष्यत्व दुर्लभ आहे, दुसरं मुमुक्षुत्व दुर्लभ आहे. पण सांगायची गोष्ट अशी आहे, जशी मनुष्यत्वाची आपल्याला चिंता करायची गरज नाही तशी मुमुक्षुत्वाची पण आत्ता या घडीला आपल्याला चिंता करायची गरज नाही. का? जेवढे आळंदीत आत्ता आहेत त्यांना तरी चिंता करायची गरज नाही. आपण मुमुक्षु थोड्याफार प्रमाणात का होईना, पाहिजे तर स्वतःला मंद मुमुक्षु म्हणून घेऊ. फार अगदीच उत्तम मुमुक्षु नसेल तर मंद मुमुक्षु म्हणून घेऊ, पण आपण मुमुक्षु आहोत. भगवंताच्या भजनाची थोडी तरी आपल्याला चाड आहे आणि म्हणून आपण आळंदीमध्ये उपस्थित आहोत. वारीला येतो, कीर्तनात येऊन बसतो. वारीच्या अगोदर जरी आलो तरी इकडं तिकडं भटकंती न करता 7 ते 9च्या कीर्तनात बसून यावंसं वाटत असेल तर थोडाफार मुमुक्षुत्वाचा भाग आपल्याकडं आहे, त्याची चिंता करायची गरज नाही. तिसरी कोणती गोष्ट आहे मला सांगा? महापुरुषांचा संग हे अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्यत्व दुर्लभ आहे, चिंता करायची गरज नाही, ते मिळालेलं आहे. मुमुक्षुत्व दुर्लभ आहे, चिंता करायची गरज नाही, तेही मिळालेलं आहे. पण महापुरुषांचा संघ जो दुर्लभ आहे त्या संबंधाने चिंता करावी लागेल, कारण ते अजून तरी आपल्याला सापडलेलं नाही. कशावरून सापडलं नाही? ज्या अर्थी आपल्या वाऱ्या अजून चालूच आहेत त्या अर्थी अजून तरी संतांची भेट झाली नाही. कारण साधूची भेट झाल्यानंतर त्याच्या मुखाद्वारे तत्वमसीचा उपदेश श्रवण केल्यानंतर पुन्हा आपण काहीतरी केलं पाहिजे अशी वृत्तीच आपली शिल्लक राहत नाही. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. ह्या ठाईच मुराला अनुभव इथपर्यंत जो गेला तो पुन्हा या सगळ्या प्रपंचात येत नसतो. आणि आपण परत परत जर इथं येत असू तर आपल्याला अजून तरी संतांची भेट झालेली नाही. म्हणजे मनुष्यत्वाची जरी चिंता नसली, मुमुक्षुत्वाची जरी चिंता नसली तरी आपल्याला महापुरुषांचा संग म्हणजे संतांची संगत अजून घडली नाही, त्याची चिंता करावी लागेल. विठ्ठला विठ्ठला तुम्ही नारदांना विचारा. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं सूत्र घातलेलं आहे. महत् संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. महात्म्यांचा संघ कसा आहे? दुर्लभो अगम्यो अमोघश्च. महात्म्यांचा संघ दुर्लभ आहे, अगम्य आहे, अमोघ आहे. दुर्लभ म्हणजे सहजासहजी होत नाही, अगम्य म्हणजे झाली तरी कळत नाही, आणि अमोघ म्हणजे झालेली संत भेट कधी वाया जात नाही. अशा पद्धतीची संतांची भेट आहे. झालेली संत संगत कधी वायाला जात नाही याचं चिंतन करण्याची मला गरज नाही, किंवा झालेली संत भेट ओळखणं किती कठीण आहे याचं पण चिंतन नको, अतिविस्तार होईल. पण महत् संगस्तु दुर्लभ हो हे मात्र आपल्याला महत्त्वाचं आहे. साधू संतांची संगत अत्यंत दुर्लभ आहे, ती सहजासहजी होत नाही. पण म्हणून साधू संतांची भेट दुर्लभ आहे, दुर्लभ आहे, दुर्लभ आहे असं जर आपण म्हणत गेलो तर आपल्याला कधीच संतांची भेट होणार नाही असा खेद पण कुणी करण्याची आवश्यकता नाही. एखाद्याला अशी चिंता वाटेल की सगळ्यांनीच सांगितलं की संतांची भेट दुर्लभ आहे, तर आपण त्या भानगडीत आता न पडलेलं थोडं बरं तरी बोलत चला बरं. हां, आपण त्या भानगडीत नच पडलेलं बरं आहे ना. नाहीच होत, दुर्लभच आहे असं जर सगळ्यांनीच सांगितलेलं असेल तर कशाला उगाच त्या भानगडीत पडा आता. पण असं होत नाही. संतांची भेट दुर्लभ जरी सांगितलेली असली तरी निराश होण्याचं कारण नाही, कारण ती कधीच होत नाही अशातला भाग नाही. साधू संतांची भेट पण शक्य आहे, दुर्लभ आहे असं सांगितलं आहे, अशक्य आहे असं सांगितलेलं नाही. तुम्ही शब्दांकडे लक्ष द्या. महात्म्यांचा संघ दुर्लभ
असं सांगितलं आहे. दुर्लभ म्हणजे काय? ती आहे पण कमी प्रमाणात उपलब्ध आहे, त्याची प्राचुर्यता नाही आहे. मुबलक प्रमाणात ती उपलब्ध नाही, फार थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलो? दुर्लभ असं म्हटलेलं आहे. सुलभ म्हणजे काय? सहजासहजी उपलब्ध. आणि दुर्लभ म्हणजे काय? सहजासहजी उपलब्ध न होणे. असं दुर्लभ असेल तर महात्म्यांचा संग दुर्लभ आहे, पण अशक्याच्या कोटीतला नाही आहे. त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. संतांची संगत होईल, संतांची भेट होईल, संत दर्शन देतील. अरे पण कधी देतील? काय करावं लागेल? साधू संतांच्या संगतीकरता काय करावं लागेल? हा प्रश्न जर तुकोबारायांना विचारणार असाल तर तुकाराम महाराज आपल्याला उत्तर देतात, संतांच्या संगती आपल्याला व्हावी वाटत असेल तर त्याच्याकरिता सगळ्यात प्रमुख कारण फक्त एकच आहे. तेवढी सामुग्री आपल्या गाठीशी असली की संतांची भेट होते. काय सामुग्री लागते? तुकाराम महाराज सांगतात, तिळे तिळे पुण्य साचा पडे, हे बहुता जमी जोडे, नाम तुझे वाचिसिया तुडे, समागम घडे संतांचा, दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान, समागमे संतांचा, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जमी जोडे, तरी हे बहुता तुझे वाचिसिया तुडे, समागम घडे संतांचा, दिलेंद्रिये हात पाय कान, दिलेंद्रिये हात पाय कान, समागम घडे संतांचा, दिलेंद्रिये हात पाय कान, दिलेंद्रिये हात पाय कान. नेहमीच्या म्हणण्यातलं प्रमाण आहे, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. या गोष्टी व्हाव्या लागतील. ही पुण्य सामुग्री गोळा करावी लागेल. ती गोळा झाल्यानंतरच या दोनही गोष्टी शक्य होतील. पुण्याच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या प्रमुख दोन गोष्टींचा विचार तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. काय जोडे? दोन गोष्टी जोडे. कोणत्या कोणत्या? नाम तुझे वाचेसी आतुडे एक आणि समागम घडे संतांचा दोन. या दोनच गोष्टी तुम्हाला पुण्यानं प्राप्ती होण्यासारख्या आहेत. बरं, जे पुण्य आपल्याला लागतं, काय काय मिळणार आहे? नाम तुझे वाचेसी आतुडे म्हणजे भगवंताचं नाव आपल्या मुखाला येईल. देवाचं नाव मुखाला येण्याकरता काय पाहिजे? बोला, पुण्य पाहिजे. आणि समागम घडे संतांचा म्हणजे संतांचा संग होण्याकरता पण काय पाहिजे? पुण्य पाहिजे. या दोन्ही गोष्टीकरिता पुण्य लागतं. बरं, ते जे पुण्य लागतं ते असं थोडं चालत नाही. असं काहीतरी इकडचं तिकडचं सत्कर्म करायचं, थोडंसं पुण्य मिळालं की देवाला सांगायचं की बाबा आम्हाला संतांची संगत पाहिजे, असं चालत नाही. त्याच्याकरता लागणारं पुण्य फार मोठं आहे. किती मोठं आहे? तरी हे बहुता जन्मी जोडे. अनेक जन्मांचं ते पुण्य गोळा करावं लागतं. भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाभते पाठोवाठी, तय होय भेटी हरिप्रियांची. हरिप्रियांची भेट होण्याकरिता निष्कामता निजदृष्टी किती पुण्य पाहिजे? अनंत पुण्य, कोट्यानकोटी एवढं पुण्य एकत्र व्हावं लागेल. तय होय भेटी हरिप्रियांची असं आहे. म्हणजे संतांची भेट होण्याकरता पुण्य लागेल, ते पण बऱ्याच जन्माचं लागेल. बरं, ते बऱ्याच जन्माचं मग कसं काय चालेल? ते बऱ्याच जन्मामध्ये अनेक जन्म झाली की नाही आपली, मग प्रत्येक वेळेला जन्माला आलो की जे काही सत्कर्म आपल्याकडून घडतं त्या सत्कर्मातून मिळणारं पुण्य आपल्याला त्याचा संचय करावा लागेल. तुकाराम महाराज म्हटले, तिळे तिळे पुण्य साचा पडे. साचा पडे म्हणजे त्याचा संचय करावा लागेल. किती किती? तिळे तिळे. तिळे तिळे हे परिमाण आहे, आपल्या पुण्याचं परिमाण आहे, म्हणजे माप आहे त्याचा माप.
आपण एखादं सत्कर्म करतो, त्या सत्कर्मातून आपल्याला पुण्य प्राप्त होतं. ते प्राप्त झालेलं पुण्य फार मोठं डोंगरासारखं असतं असा कोणी विचार करायचा नाही. सत्कर्मानं जे काही पुण्य प्राप्त होतं ते फार थोडं असतं असा आपल्याला विचार करावा लागतो. आपण लहान लहान सत्कर्म करतो की नाही, प्रत्येक सत्कर्मातून आपल्याला पुण्य मिळालं पाहिजे असं वाटतं की वाटत नाही? पुण्य मिळालं पाहिजे वाटतं की वाटत नाही? वाटतं की वाटत नाही? असं हो नाही बोला ना, जरा माना हलवा ना. वाटतं, हां मग वाटतं असं हो म्हणा. हो वाटतं आपल्याला पुण्य मिळावं वाटतं की नाही? वाटतं. कीर्तनातून पुण्य पाहिजे की नाही? हो पाहिजे. वारीतून पुण्य पाहिजे की नाही? पाहिजे. एखाद्या वारकऱ्याला आम्ही जर तुकडा भाकरी खायला दिली तर त्याच्या बदल्यात आम्हाला पुण्य पाहिजे की नाही? पाहिजे. वारकऱ्याला एका रात्रीचा निवारा जर आम्ही दिला तर त्याच्या बदल्यात पुण्य पाहिजे की नाही? पाहिजे. एखाद्या गरीब माणसाच्या हातावर 10 रुपये टेकवले तर त्याच्या बदल्यात पुण्य पाहिजे की नाही? पाहिजे. कुणाला तरी एखाद्या माणसाला गरजच होती म्हणून त्याला खाण्याकरिता पैसे दिले तर पुण्य पाहिजे की नाही? पाहिजे. म्हणजे या सगळ्या लहान लहान कर्मातून माणसाला अपेक्षा असते की मला काय मिळालं पाहिजे? पुण्य मिळालं पाहिजे. लहान लहान, फार काही मोठी सत्कर्म तो करत नाही, पण लहान सत्कर्म केली की त्या सत्कर्मातून त्याची अशी अपेक्षा असते, मी आत्ता जे सत्कर्म केलं आहे, आत्ता जे काही मी चांगलं वागलो आहे, या चांगल्या वागण्याकडे देवानं लक्ष द्यावं. माझ्या या चांगल्या वागण्याकडे देवानं लक्ष द्यावं आणि माझ्या या चांगल्या वागण्याच्या बदल्यात देवानं माझ्या पदरात काय टाकावं? पुण्य टाकावं, अशी त्याची स्वाभाविक अपेक्षा असते. त्याला असं वाटत असतं. काय आहे, माणसाची गंमत अशी आहे की तो जेव्हा जेव्हा चांगलं वागतो ना, जेव्हा चांगलं वागतो, जेव्हा तो पुण्य करतो ना, तेव्हा त्याला असं वाटत असतं की देवाचं लक्ष फक्त माझ्याकडं आहे, फक्त माझ्याकडे आहे असं त्याला वाटत असतं. आणि जेव्हा तो पाप करतो ना, तेव्हा त्याला असं वाटतं देव आपल्याला बघतच नाही. खरं आहे की नाही मला सांगा? हो म्हणायला काहीच हरकत नाही, सगळ्याचं असंच आहे की नाही? म्हणजे ते पुण्य आपलं देवानं बघावं, सत्कर्म बघावं आणि त्या सत्कर्माच्या बदलात आपल्या पदरात पुण्य घालावं, अशी प्रत्येक माणसाची अपेक्षा असेल तर ते पुण्य मिळालं पाहिजे ही आमची अपेक्षा असते. मी जीवनातला एक अनुभव सांगत असतो कीर्तनकारांच्या. आम्ही सगळेच कीर्तनकार कीर्तनाला जातो. लांबपर्यंत जायचं, कितीतरी किलोमीटरचं अंतर पार करून त्या गावाला पोहोचायचं. तिकडची व्यवस्थापक मंडळी आमची वाट पाहत उभी असतात. कधी महाराज येतात. प्रत्येक अर्ध्या तासाला त्यांचा फोन सुरू असतो. कुठपर्यंत आलात, वेळेत पोचताय का, जेवायला येताय का? हां, झाल्यानंतर एकही फोन नसतो, तो भाग वेगळा. नंतर महाराज आहेत बाबा, पुढच्या वर्षीला येण्याच्या तरी पात्रतेत आहेत की नाही, काही कुणाला घेणं देणं नसतं. परंतु येळीपर्यंत त्यांचे फोन असतात. आले का, इथपर्यंत आले का, तिथपर्यंत आले का, जेवायला काय बनवायचं, अमुक भाजी चालेल का, अमुक तमुक सगळं. मग ते करता आम्ही एकदा का पोचलो ना, तिथं पोचलो की ती मंडळी वाटच पाहत असतात. गाडी पोचल्या लगेच गाडीच्या पुढ्यात धावत येतील. दरवाजा उघडून आम्ही उतरलो की आमच्या हातातल्या बॅगेकडे त्यांचं लक्ष जातं आणि ते म्हणतात, महाराज द्या तुमची बॅग, महाराज द्या तुमची बॅग. आम्ही घेतो. मी म्हटलं नाही राहू द्या, आपलं वजन आपणच उचललं पाहिजे, कशाला दुसऱ्याला द्या. ते म्हटलं नाही महाराज द्या ना बॅग तुमची. मी म्हटलं अहो राहू द्या ना, कशाला बॅग द्यायची. ते म्हटलं नाही अहो द्या तरी. मी म्हटलं अहो बॅग घेऊन तुम्ही करणार काय, मी आत्ताशी आलोय. नाही कळलं, जाऊ द्या. मी म्हटलं बॅगेत काहीच नाही, म्हटलं आत्ताशी तर आलोय, पाहिजे तर जाताना घ्या, म्हणजे काहीतरी लाभ तरी होईल. म्हटलं आता काहीच नाही, म्हटलं त्याच्यामध्ये कशाला, फक्त माझा फेटा, फक्त माझा उपर नाही, दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. ते म्हटले नाही तुमची बॅग द्या. अनेक वेळा आपण म्हणायचं नको 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 नको. मग शेवटी ते म्हणतात अहो महाराज द्या हो तुमची बॅग, तेवढंच आम्हाला, हा असं पुण्य तेवढंच आम्हाला पुण्य. कशातून? नुसती बॅग धरण्यातून. त्याची तशी सद्भावना असते की मी महाराजांची बॅग जरी 5 मिनटं धरली तरी त्यातून मला काय मिळणार आहे? पुण्य मिळणार आहे. असा माणूस पुण्यग्राही आहे. याचा अर्थ या लहान लहान सत्कर्मातून त्याला पुण्य पाहिजे असतं. माझं मत असं आहे की या सगळ्या सत्कर्मातून जे पुण्य मिळतं ना, ते पुण्य किती असतं ते तुकोबाराय म्हटले तिळा एवढं असतं. तिळा एवढं, तिळे असं लहान लहान सत्कर्मातून मिळणारं पुण्य ते साठवावं लागतं. एका जन्माचं नाही तरी हे बहुता जन्मी जोडे.
बहुता जन्मी तुकोबराय बोलतात, अनंत जन्म हे नाथ महाराज बोलतात. अनेक जन्मांचं साठवावं लागतं हे नक्की आहे. आणि या अनेक जन्मांचं ते पुण्य आपल्याला फळ देण्याकरता सिद्ध झालं की दोन गोष्टी पदरात पडतात. एक तर देवाचं नाम आणि दुसरं म्हणजे संतांचा संग. याचा अर्थ आहे संतांची संगत होणारच नाही अशा निराशेत कोणी राहू नये. संतांचा संग होईल, पण त्याच्याकरता काय पाहिजे बोला? पुण्य पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आपल्याला संतांची संगत दुर्लभ मानावी लागते. का दुर्लभ मानावी लागते? कारण काय आहे? त्याच्या मागचं काय म्हणजे त्याच्या मागची प्रक्रिया काय ते तुम्ही ध्यानात घ्या. मला मूळ सांगायचं आहे. संतांची भेट दुर्लभ आहे. का दुर्लभ म्हटलो आपण? त्याच्याकरता पुण्य लागतं. मग पुण्य लागतं. पुण्य हे त्याच्याकरता काय झालं मला सांगा? संतांची भेट होण्याकरता पुण्य हे काय आहे? हा क्रायटेरिया आहे. इंग्रजीत त्याला आपण एलिजिबिलिटी म्हणतो की नाही, ही त्याची एलिजिबिलिटी आहे. संतांची भेट होण्याकरिता अनंत जन्माचा पुण्याचा साठा ही त्याच्याकरता एलिजिबिलिटी आहे. आणि तुम्ही जर त्या क्रायटेरियात बसतच नसाल तर तुम्हाला संतांची संगत कशी होईल मला सांगावं? होणारच नाही ना. याचा अर्थ काय आहे? या जगात माणसं भरपूर आहेत, पण संतांची भेट होईल एवढं पुण्य ज्यांच्या गाठीशी आहे ती माणसंच कमी आहेत, म्हणून संतांची भेट दुर्लभ आहे. ऐका, ती माणसंच कमी आहेत की ज्यांच्याकडे एवढं पुण्य आहे. अशी माणसं फार थोडी आहेत की ज्यांच्याकडे एवढा पुण्याचा साठा आहे. आणि त्या थोड्याच माणसाला संतांची भेट होते, म्हणून संतांची भेट कशी आहे मला सांगा? दुर्लभ आहे असं आपल्याला मानावं लागतं. म्हणजे संतांची भेट पुण्याने प्राप्त होते. हो, पुण्यानं प्राप्त होते. किती अवघड आहे? भरपूर अवघड आहे. नाथ महाराजांना विचाराल तर नाथ महाराज म्हणतात, चंद्रामृते सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेट न होईल का, ऐसे कैसे यानं भेट तिथे साधू. प्रमाण सगळ्यांच्या पाठांतरातलं आहे, अर्थ सांगून वेळ घेत नाही. सगळ्या गोष्टी सोप्या होतील, शक्य होतील, अशक्याच्या कोटीतल्या गोष्टी पण माणूस करून दाखवेल, पण संतांची भेट मात्र दुर्लभ आहे. म्हणून नाथ महाराज प्रश्न करतात, ऐसे कैसे याने भेटत ते साधू. कसे भेटतील ते साधू? शक्यच नाही असं एकनाथ महाराज म्हटले. त्याला उत्तर तुकाराम महाराजांनी दिलं. नाथ महाराज म्हटले होते, ऐसे कैसे यानं भेटत ते साधू. तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे ऐसे यानं भेटत ते साधू. असे भेटतील. कसे भेटतील? मग तुकाराम महाराज म्हणायला लागले, अर्थ काम चाड नयेचे, मान मान मोह माया मिथ्या, माया मोह वरते समाधानी जाणोनी निर्णता, तया साधू भेट देते अवचिता गा, तया साधू भेट देते अवचिता गा, ऐसे ऐसे याने भेटते ते साधू, ऐसे ऐसे याने भेटते ते साधू, ऐसे ऐसे याने भेटतील साधू, ऐसे ऐसे याने भेटतील साधू. तुकाराम महाराज पुन्हा आता एक वेगळी गोष्ट सांगतात. संतांची भेट होईल. कशी होईल? त्याच्याकरिता काय करावं काय करावं लागेल? तुकाराम महाराज म्हणतात, तया साधू भेट देती अवचिता गा. म्हणजे देती हे नक्की आहे, अवचिता कधीच तरी, हे जरी खरं असलं तरी देती हे तर नक्की झालं की नाही. त्यांना साधू भेट देतील. कधी देतील? मग त्याच्याकरता तुकाराम महाराजांनी काही प्रक्रिया सांगितली. काय व्हावं लागेल? अर्थ काम चाड नये चित्ता 1, माना मान मोह माया मिथ्या 2, वर्ते समाधानी 3, जाणोनी निर्णता 4. या 4 गोष्टी घडल्या की तया साधू भेट देती अवचिता गा. त्याला साधू भेट देतील. काय व्हावं लागेल? अर्थ काम चाड नये चित्ता. या 2 गोष्टी अंतःकरणाला लागता कामा नये. काय काय? पहिलं म्हणजे अर्थ आणि दुसरं म्हणजे काम. या 2 गोष्टी अंतःकरणाला नाही लागल्या पाहिजेत. अर्थ म्हणजे काय हो? अर्थ म्हणजे पैसा. पैसा बोलायला काय घाबरायचं? बोला तरी जरा. अर्थ म्हणजे पैसा, बरोबर. म्हणजे या संपत्तीच्या संबंधाने अंतःकरणामध्ये कोणतंही प्रलोभन जाग होता कामा नये 1. आणि दुसरं म्हणजे काम.
काम शब्दाचा अर्थ काय आहे? इच्छा. इदम्य अस्यात इदम्य अस्यात इति इच्छा कामशब्दितः पंचदशी बोलते. म्हणजे मला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, पाहिजे 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 असं वाटणं असतं की नाही, यालाच काय म्हटलं जातं? काम. यालाच काम म्हणतात. मला पाहिजे, आज हे पाहिजे, उद्या ते पाहिजे, परवा तमुक पाहिजे, तरवा तमुक पाहिजे. हे प्रत्येक माणसाला पाहिजे 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 असं वाटतच असतं. प्रपंचात असला तरी पाहिजे पाहिजे वाटतं आणि परमार्थात आला तरी पाहिजे पाहिजे वाटत असतं. कीर्तनात बसला तरी त्याला पाहिजे की नाही मला सांगा? पाहिजे. काय पाहिजे? बाकी काही नसलं पाहिजे तरी कमीत कमी एवढं तरी पाहिजे की महाराज 9ला थांबले असं पाहिजे म्हणायचं लगेच. पाहिजे की नाही? काहीतरी पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं ना पाहिजे 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 पाहिजे. या सगळ्याच्या एकत्रित समुदायाला काय म्हटलं जातं? काम. हे अंतःकरणामध्ये इच्छा पण निर्माण होता कामा नये. काय काय नसलं पाहिजे? संपत्तीच्या संबंधाने लोभ नको 1, आणि अंतःकरणामध्ये इच्छा नको 2. ही पहिली गोष्ट आहे. अर्थ काम चाड नये चित्ता. दुसरं काय? मानामान मोह माया मिथ्या. मान आणि अपमान या दोघांच्या संबंधाने अंतःकरणामध्ये मिथ्यात्व भावना निर्माण झाली पाहिजे. एखाद्या ठिकाणी मान झाला म्हणजे सन्मान झाला तर त्याच्यानं फार प्रसन्नही होऊ नये, आणि एखाद्या ठिकाणी अपमान झाला तर त्याच्यानं पुन्हा दुःखीही होऊ नये. अशा पद्धतीची मानापमानाची त्याची समान भावना झाली पाहिजे. त्याला मोहमाया किंवा मिथ्या असं त्यानं मानलं पाहिजे. ही दुसरी गोष्ट आहे. तिसरं काय आहे? वर्ते समाधानी. म्हणजे तो जीवनामध्ये समाधानी राहिला पाहिजे. कसं राहिलं पाहिजे? ठेविले अनंते तैसेची राहावे. याच्यामध्ये काय नवल आहे हो? राहावंच लागतं की नाही? ठेविले अनंते तैसेची राहावे. आम्हाला देव ठेवील तसं आम्ही राहतो की देव ठेवील तसं राहावं लागतं? काय म्हणायचं आहे तुम्हाला? राहावं लागतं. म्हणजे आपला नाईलाज आहे की नाही? हो. म्हणजे शक्य असतं तर आपण देवाच्या नियमात बदल केले असते की नाही? नक्की केले असते. आम्हाला जर शक्य असतं तर आम्ही देवाचे नियम पण बदलवले असते, पण तेवढं आमच्या हातात देवानं दिलं नाही. म्हणून आम्हाला म्हणावं लागतं ठेविले अनंत तैसेची राहावे. राहावंच लागतं. याच्यात नवल काय आहे? नवल पुढं आहे. चित्ती असू द्यावे समाधानानं राहिलं पाहिजे. भगवंत ज्या स्थितीत ठेवील त्या स्थितीमध्ये माणसानं समाधानी राहावं ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. वर्ते समाधानी 3. आणि चौथं काय आहे? जाणोनी निर्णता. सगळं ज्ञान जरी त्याला प्राप्त असलं तरी आपल्याला काहीच कळत नाही अशा भावनेनं त्यानं वर्तन केलं पाहिजे. मला काही कळत नाही, सगळं कळतं पण मला काहीच कळत नाही या भावनेवर तो राहिला पाहिजे. आणि खरं सांगू, ज्याला सगळं कळतं ना तो नेहमी असंच म्हणत असतो की मला काहीच कळत नाही. मला काहीच कळत नाही ना असं म्हणणाऱ्याला सगळं कळत असतं. तुम्ही ध्यानात घ्या. कारण ज्ञानी पुरुष कधीच असं म्हणत नाही की मी ज्ञानी आहे म्हणून. मी ज्ञानी आहे असं ज्ञानी पुरुष कधीच बोलत नाही. आणि जो असं म्हणतो की मी ज्ञानी आहे त्याच्यासारखा अज्ञानी दुसरं कुणी नसतो. आपण ज्ञानी आहोत असं बोलून काय दाखवायचं? ज्ञानी आहोत असं नाही. सगळं ज्ञान असून सुद्धा आपल्याला काहीच कळत नाही. जाणोनी निर्णता. जाणणं म्हणजे कळणं आणि निर्णनं म्हणजे न कळणं. सगळं कळत असून सुद्धा मला काहीच कळत नाही अशा पद्धतीची त्याची भावना झाली पाहिजे. मला काय कळतं काय कळत नाही एवढं तरी माणसाला कळलं पाहिजे की नाही? मी गमतीनं म्हणत असतो कमीत कमी आपल्याला काहीच कळत नाही एवढं तरी कळलं पाहिजे की नाही? एवढं तरी. बरीचशी माणसं अशी आहेत की आपल्याला काहीच कळत नाही हे पण त्यांना कळत नाही, हेही कळत नाही. काहीतरी कळावं. किती कळतं किती कळत नाही. मी गमतीनं असं म्हणत असतो माझं कीर्तन ऐकत असताना तुम्हाला जर कळत असेल तर कळलं म्हणा आणि नाही कळलं तर नाही कळलं म्हणा. पण तुम्हाला जर काहीच कळलं नाही आणि तुम्ही कळलं असं म्हणालात तर मला कसं काही कळेल की तुम्हाला कळलंय की नाही कळलंय? एवढं कळलं असेल तर माना हलवा जरा. हो म्हणा. आपल्याला काहीच कळत नाही. सगळं कळत असताना सुद्धा काहीही कळत नाही अशा पद्धतीची जी भावना असते त्याला जाणोनी निर्णता असं म्हणतात. हे सगळं व्हावं लागेल. अर्थकाम अंतःकरणात नाही आलं पाहिजे. 1. मानापमान समान झाले पाहिजे. 2. समाधानी राहिलो पाहिजे. 3. आणि जाणून सुद्धा आपल्याला काहीच कळत नाही या वृत्तीवर आपण पोचलो पाहिजे. असा एखादा जर कोणी असेल तर तुकाराम महाराज म्हणतात तया साधू भेट देते अवचिता गा. त्याला साधू भेट देतील. या सगळ्या गोष्टी व्हाव्या लागतील तरच साधू भेट देतात. एवढी साधूची भेट अवघड आहे. का अवघड म्हटलं मी? या सगळ्या 4ही गोष्टी ज्याच्याकडे असतील असा माणूस कुठं आहे मला सांगा ना? असा माणूस कुठं आहे? इथं बसलेल्यापैकी कोण असा आहे की ज्याच्या अंतःकरणात अर्थ नाही? कोण असा आहे की ज्याच्या अंतःकरणात काम नाही? प्रत्येकाकडे आहे.
असा कोण माणूस आहे की ज्याला सन्मान प्राप्त झाल्यावर तो प्रसन्न होत नाही, आणि असा कोण माणूस आहे की अपमान झाल्यानंतर त्याला राग येत नाही? प्रत्येकाचं आहे की नाही? प्रत्येकाचं. कोण इथं समाधानी आहे मला सांगावं? कोण समाधानी आहे? अगदी कीर्तनकारासहित कोण समाधानी? कोणीच समाधानी नाही. बरं, जाणवणी नेणाता असं पण कोणी नाही. आपल्याला सगळं येतं असं येत असून सुद्धा मला काहीच येत नाही असं दाखवण्यामध्ये कोण आहे? कोणीच नाही. अहो, थोडंसं जरी आलं ना, थोडंसं, तरी आम्ही जगाला दाखवत फिरतो की आम्हाला एवढं येतं म्हणून. येतं की नाही? आम्हाला एवढंच येत असतं, पण आम्ही दाखवतो किती? आम्हाला एवढं येतं बाबा, एवढं येतं दाखवतो. म्हणजे या कोटीत बसणारी माणसंच नाहीत. मला परत तिथंच यायचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या माणसाकडे असतील असा माणूसच या जगात नाही, आणि तसा जर माणूसच नसेल तर संत कुणाला भेट देतील मला सांगा ना? अशी माणसं या जगामध्ये फार कमी आहेत, आणि ती माणसं कमी आहेत म्हणून संतांची भेट दुर्लभ आहे. विठ्ठला विठ्ठला ही जी संतांची भेट दुर्लभ. मी कशाकरता एवढा विस्तार केला? मला याच्यावर यायचं आहे. तुकाराम महाराजांना विचार पडलाय, एवढ्या दुर्लभाच्या कोटीत असलेली संतांची भेट आहे, एवढं सगळं केल्यानंतर संतांची भेट होते, असं अर्थकाम चाडणे चित्ता वगैरे आपणच सांगितलेलं आहे. त्याच्यानं जी संतांची भेट होते, अनंत जन्माच्या पुण्याईनं जी संतांची भेट होते, तुकोबाऱ्या म्हणतात तीच संतांची भेट आज मला झाली आहे. तीच संतांची भेट मला झाली असेल तर मला आता चिंता याची पडली आहे, विचार याचा पडला आहे की ही संत भेट मला का बरं झाली असावी? कोणत्या कारणानं? असं काय बाबा, माझ्या जीवनाचं काय पुण्य उदयाला आलं? माझ्या जीवनामध्ये काय अर्थकाम चाडणे चित्ता वगैरे हे झालं की अनेक जन्माची पुण्य एकत्र झाली? नेमका काय झालं की ज्याच्यामुळे मला संतांची संगत घडली? हा प्रश्न तुकोबारायाच्या अंतःकरणाला पडतो, आणि मग तुकाराम महाराज त्याच्या उत्तरादाखल आपल्याला सांगतात, आम्हाला संतांची भेट झाली त्याला कारण फक्त एकच आहे, आमचं अनंत जन्मीचं भाग्य उदयाला आलं, त्या भाग्यानं संतांची भेट झाली. अभंगाचं पहिलं चरण. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आम्हाला संतांच्या पायाची प्राप्ती झाली, दर्शन झालं, संतांचे पाय आम्हाला समोर दिसले. याचं कारण काय? कारण एकच आहे, भाग्याचा उदय झाला म्हणून आमच्या जीवनातलं भाग्य उदयाला आलं. या उदय शब्दाकडे लक्ष द्या. उदयाला आलं म्हणजे आत्ताशी थोडंसं भाग्य सिद्ध झालं आहे, ते भाग्य पूर्ण प्रकाशित झालेलं नाही. थोडंसं भाग्य आत्ताशी उदयाला आलं आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला संतांच्या पायाची प्राप्ती झाली. तुकाराम महाराज जर म्हणत असतील की संतांच्या पायाचं दर्शन झालं त्याला कारण भाग्य आहे,
त्याला कारण भाग्य आहे, तर मला याचं चिंतन करावं लागेल की नेमका भाग्य म्हणजे काय, भाग्य म्हणजे काय, याचं पुन्हा स्वतंत्र चिंतन करा. कारण तुकाराम महाराजांनी सगळ्या संत भेटीचं कारण एकच शब्दात सांगितलं आहे, ते म्हणजे भाग्य. आम्हाला जी काही संत भेट घडली आहे त्याचं कारण फक्त आणि फक्त काय आहे, भाग्य आहे. मग केवळ भाग्यानं संतांची भेट झाली असेल तर भाग्य म्हणजे नेमका काय याचा विचार आपल्याला करावा लागेल. मी परत असं का बोलतो, भाग्य म्हणजे काय याचा विचार करावा लागेल. याचं कारण असं आहे, ऐका, याचं कारण असं आहे, आपण ज्याला भाग्य म्हणतो, ऐका, आपण ज्याला भाग्य म्हणतो ते तुकाराम महाराज भाग्य मानायला तयार नाहीत, आणि तुकाराम महाराज ज्याला भाग्य मानतात ते आपण भाग्य म्हणायला तयार नाही. अडचण आहे आपली, आहे की नाही मला सांगा. ज्याला आपण भाग्याचं म्हणतो ते तुकाराम महाराज भाग्याचं मानत नाहीत, आणि जे तुकाराम महाराजांना भाग्याचं वाटतं ते आपल्याला भाग्याचं वाटत नाही. ही आपली अडचण आहे. आपल्या दृष्टीनं भाग्य काहीतरी वेगळं आहे आणि तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं भाग्य काहीतरी वेगळं आहे. आपल्या दृष्टीनं भाग्याच्या व्याख्या फार कमकुवत आहेत, फारच कमकुवत आहेत, अगदी तोकड्या आहेत. आपण कोणत्याही गोष्टीला भाग्याचं लेबल लावतो आणि मोकळं होतो. म्हणून तुकाराम महाराजांना स्पष्ट असं बोलावं लागलं, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, या तिन्ही गोष्टी भाग्याच्या नाहीत तुकाराम महाराज बोलले. याचा अर्थ काय, तुकाराम महाराज जर असं म्हणत असतील की धन पुत्र आणि दारा या भाग्याच्या गोष्टी नाहीत, हे तुकाराम महाराजांना सांगावं लागलं. का सांगावं लागलं, लोक फक्त यालाच भाग्य म्हणतात, यालाच भाग्य. धन प्राप्त होणं याला भाग्य मानतात की नाही, भाग्य मानतात. जीवनामध्ये धनसंपत्ती एकत्र प्राप्त होणं याला भाग्याचं लक्षण मानलं जातं. एखाद्याची अजिबात परिस्थिती नसेल आणि 4-5 वर्षात अचानक जर तो कोट्याधीश झाला तर लोक म्हणतात की नाही, काही नाही हो, त्याचं भाग्य चांगलं आहे, बरोबर. म्हणजे त्याच्या भाग्यानं तो संपत्तीवान झाला. अर्थात या संपत्तीचं त्यांनी कारण कशावर ढकललं, भाग्यावर ढकललं असेल तर लोकांना धनाची प्राप्ती होणं हे भाग्याचं लक्षण वाटतं. हे बाबा चांगलं भाग्य आहे असं लोकांना वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तसं नाही, भाग्याचं लक्षण धन नाही आहे. धनाला काय भाग्य मानायचं, धनाच्या संबंधाने भाग्य काय मानायचं, भाग्य मानू नये. बरं, धनाच्या संबंधाने भाग्य मानू नये म्हणजे धन मानू नये असं तुकोबाराय बोलत नाहीत. तुकाराम महाराजांना धन मान्य आहे, जोडोनिया धन हे तुकोबाराय बोलतात. जोडोनिया बोलतात म्हणजे जोडलं पाहिजे हे नक्की, म्हणजे कमावलं पाहिजे हे नक्की, फक्त उत्तम व्यवहार जोडोनिया हे नक्की आहे. उत्तम व्यवहार करून तुम्ही भरपूर धन कमवावं हे तुकाराम महाराज बोललेत. बरं, नुसतं कमवून शांत बसायचं नसतं, उदास विचारे वेच करी, ते संपवायचं पण असतं बरं का. नुसतं कमवायचं नसतं, ते कमवल्यानंतर संपवण्याची पण बुद्धी झाली पाहिजे. म्हणजे ते संपवायचं आहे असं तुकोबाराय म्हणतात. धनाला तुकाराम महाराज किंमत देतात, धनाला तुकाराम महाराज मान्यता देतात. किंबहुना असं पण तुकाराम महाराज म्हणतात की धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, बरोबर. धनवंता लागी सर्व मान्यता, जी काही जगात मान मान्यता आहे ती फक्त आणि फक्त धनवान माणसालाच आहे. धनवान माणसाला अगदी त्याला काहीच कळत नसलं पण तो जर संपत्तीवान असेल तर त्याला दादा असं म्हणून पुढं घ्यावं लागतं की मला नाही, मला सांगावं, घ्यावं लागतं, आम्हाला पुढं बोलवावं लागतं. का बरं, संपत्ती आहे ना, पैसा आहे ना त्यांच्याकडं, धनवान आहेत की नाही, धनवंत आहेत की नाही, मग आम्हाला पुढं बोलवावं लागतं. याचा अर्थ काय आहे, ज्याच्याकडे धन आहे त्याला फार किंमत आहे. तुकाराम महाराज म्हटले ना, आपले शब्द नाहीत, धनवंता लागी, धनवंत माणसाला भरपूर किंमत आहे असं तुकाराम महाराज बोलले. मला एक खरं खरं सांगा, आत्ता आपण कीर्तनात बसलेलो आहोत, सोपा प्रश्न मी तुम्हाला करतो. सोपा प्रश्न, मला सांगा, धनवंताला किंमत आहे, बरोबर आहे, पण खरी किंमत कोणाला आहे मला सांगा, खरी किंमत कोणाला आहे? धनवंताला किंमत आहे की भाग्यवंताला किंमत आहे? हां, भाग्यवंत. कुणाला? भाग्यवंताला. कुठपर्यंत? जय विठ्ठल होईसपर्यंत. तो मीच. भाग्यवंताला किंमत कुठपर्यंत? जय विठ्ठल होईपर्यंत. ती झाल्यानंतर परत कोणाला? हा, बस असं खरं बोलायचं लगेच. ती झाल्यानंतर धनवंतालाच आहे, धनवंत माणसालाच किंमत आहे, बाकी कोणाला या जगात किंमत नाही. म्हणजे धनवान माणसाला किंमत आहे हे तुकाराम महाराज बोललेले आहेत. धन जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळे आपल्याजवळ येतात वगैरे वगैरे, आहे की नाही. जोवरी चाले मोठा धंदा, तोवरी बैल म्हणे दादा, वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला पाठ आहे. अर्थात जोपर्यंत धन आहे तोपर्यंत सर्व मान्यता आहे, सगळी लोक आपल्याला सन्मान देतील, धन आहे तोपर्यंत.
पण ज्ञानेश्वर महाराज पण या संबंधानं बोलायला विसरत नाही. ज्ञानोबराय म्हणतात की नाही, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरोवरी छाया. या धनाचा विश्वास धरू नये. विश्वास धरू नये म्हणजे धनावर विसंबून राहूच नये. धनाला काय भाग्य मानायचं? तुकाराम महाराजांना विचाराल तर तुकाराम महाराज परत तेच आपल्याला म्हणायला लागले की या धनाला भाग्य असं मानता येत नाही. का भाग्य मानता येत नाही? त्याचं कारणच तुकाराम महाराज सांगतात, या धनावर विसंबून राहता येत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. आजला ते आहे तर उद्याला ते नाही, म्हणून त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. तुका म्हणे धन, 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 तुका म्हणे भाग्य अशाश्वत जाण, भाग्य अशाश्वत जाण, माय बाप बंधू जन, माय बाप बंधू जन, भाग्य अशाश्वत धन, भाग्य अशाश्वत धन, माय बाप बंधू जन, माय बाप बंधू जन. त्याच अभंगात तुकाराम महाराज शेवटी म्हटले, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, माय बाप बंधुजन सर्व मानिती वचन. तुकाराम महाराज म्हटले काही नाही, भाग्य अशाश्वत जाण. अशाश्वत म्हणजे काय? ते भाग्य लक्षण, भाग्याचं लक्षण नाही. का लक्षण नाही? आज ते धन तुमच्याकडे आहे तर उद्या कदाचित नसेल, त्याचा काही भरोसा देता येत नाही. आज एखादा माणूस जर धनवंत आहे तर कदाचित उद्या तो रंकसुद्धा होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एखाद्या दिवशी धन येतं आणि एखाद्या दिवशी ते निघूनही जातं. कमावलेलं धन कुठपर्यंत टिकतं मला सांगा ना? अजिबात टिकत नाही. 1 तारखेला झालेला पगार पुढं किती महिन्यापर्यंत टिकतो मला सांगावं? पगारवाल्यांनी बोला जरा, किती महिन्यापर्यंत? महिने कशाला, 2 आठवडे गेले तरी पुष्कळ झालं. 2 आठवडे गेले पुष्कळ. त्याच्यानंतर परत ते धन आपल्याकडे टिकत नाही. कोणतंच धन माणसाकडे टिकत नाही. याचा अर्थ धन आज आहे तर उद्या नाही. मी म्हणत असतो, धनावर विश्वास ठेवू नये, धनाला भाग्य म्हणू नये. का म्हणू नये? ज्याला असं वाटतं, ऐका, ज्याला असं वाटतं आपल्याकडं धन आलं पाहिजे त्याच्याकडं ते येत नाही, आणि ज्याला असं वाटतं आपलं संपलं पाहिजे त्याचं ते संपत नाही, ही अडचण आहे. दुसऱ्या प्रकारातला कुणी लवकर भेटत नाही, तो भाग वेगळा. आपलं संपलं पाहिजे असं लवकर कोणाला वाटत नाही, पण संपवण्याचा किती पण प्रयत्न केला तरी संपत नाही ना, संपत नाही. 3-4 दिवसापूर्वी कमी प्रयत्न केले का आपल्याकडचे संपवण्याचे? उठा जागे व्हारे, कमी प्रयत्न केले पण संपतच नाही, संपतच नाही. अहो एवढा मोठा साठा असतो की संपत नाही. ज्याला असं वाटतं संपलं पाहिजे त्याचं संपत नाही. काल्पनिक दृष्टांत कीर्तनकार देतात. एक अत्यंत धनाढ्य मनुष्य, श्रीमंत मनुष्य, एकुलता एक त्याचा मुलगा, एकुलता एक मुलगा वयात आला, लग्नाचा झाला, लग्न करायचं ठरलं, भरपूर गडगंज श्रीमंती होती, अनेक पिढ्यांना संपणार नाही एवढी श्रीमंती त्याच्याकडे होती. त्याचं लग्नाचं वय झाल्यानंतर घरातल्यांनी आग्रह केला, लग्न कर, लग्न कर, लग्न कर. नाही नाही म्हणायचा, शेवटी कसा तरी तयार झाला. तो म्हटला लग्नाला तयार आहे पण एक अट आहे. काय अट आहे? फक्त गरिबा घरची मुलगी करीन, गरिबा घरची मुलगी करीन, श्रीमंताच्या घरची मुलगी अजिबात करणार नाही. घरातल्यांनी विचारलं कारण काय? अरे आपण श्रीमंत आहोत, आणखी एखाद्या श्रीमंताच्या घरची मुलगी करू ना. तो म्हटला नाही नाही, आपल्याला गरीबच घरची मुलगी पाहिजे. अरे कारण तरी सांग. तो म्हटला कारण काही नाही, कारण एवढंच आहे, श्रीमंताच्या घरची पोरगी केली आणि परत तिकडच्या लोकांनी संपत्ती दिली तर ठेवायची कुठं? आपल्याकडं आधीच एवढं आहे म्हटले, ठेवायला जागा नाही आपल्याकडं, कशाला? त्याच्यापेक्षा एखादी सुसंस्कारित सुंदर पण गरीब घराण्यातली मुलगी असेल, आपण तिच्याशी लग्न करायला तयार आहे. शोधले, लग्न करायचं ठरलं, लग्न झालं,
एक 2-4 महिन्यापर्यंत ती गरीब घराण्यातून आलेली मुलगी त्या घरात रमल्यानंतर आत्तापर्यंत तिनं एवढी संपत्ती कधी बघितली नव्हती. अगदी थोडेसे पैसे त्यांना कधीतरी मिळायचे, त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा. आत्ता असं झालं, अचानक एवढी संपत्ती बघायला मिळाली. अचानक संपत्ती आली. तिला फार आश्चर्य वाटायचं, अरे किती संपत्ती. 5-6 महिने झाले ती रुळली, व्यवस्थित सगळ्यांशी बोलणं चालणं वगैरे सुरू झालं. आणि सुरू झाल्यानंतर मग तिनं एका दिवशी तिच्या नवऱ्याला विचारलं, का नेमका संपत्ती तरी किती आहे म्हटले, नेमका किती संपत्ती, किती पैसे आहेत आपल्याकडे, किती धन आहे, अहो किती तुम्ही लोकाला देता, किती लोक तुमच्याकडं मागायला येतात, कितीतरी ठिकाणी तुम्ही दान करता, असेच कोणाला तरी देऊन टाकता, परत कधी मागतही नाही, आपल्याकडं आहे तरी किती. म्हटलं तुला बघायचं आहे? हो बघायचं आहे. मुनीमजीला हाक मारली, मुनीमजी इकडे या, वहिनी साहेबांना घेऊन जा आणि आपली संपत्ती किती आहे तेवढी दाखवून आणा बरं. घेऊन गेले. त्यांचा जो बंगला होता, काय त्याला हवेली म्हणा, असा मोठा बंगला त्यांचा होता. आणि त्याच्या मागच्या बाजूला त्यांनी आणखी एक मोठं घर बांधलेलं होतं, मोठं घर. त्या घरात नुसत्या खोल्या नुसत्या खोल्याच होत्या. त्या खोल्या कसल्या होत्या माहिती आहे का? धन साठवून ठेवण्याच्या खोल्या होत्या. तुम्ही फक्त कल्पना करा, मी सांगत जातो, कल्पना करत राहा. धन साठवून ठेवण्याचं असं मोठं घर त्यांनी बांधलेलं होतं. ते मुनीमजी तिला घेऊन गेले. पहिली खोली त्यानं उघडली आणि त्याने सांगितली, वहिनी साहेब ही जी खोली आहे की नाही, ही फक्त 500च्या नोटांनी भरलेली आहे. म्हणून मी म्हटलं तुम्ही कल्पना करा, 500च्या, फक्त 500च्या नोटांनी भरलेली आहे. या रूममध्ये फक्त आणि फक्त 500च्याच नोटांचे बंडल तुम्हाला बघायला मिळतील, असं दाखवा बरं. त्याने लगेच दरवाजा उघडला. तिनं ते सगळ्या 500च्या नोटा एकत्र बघितल्या. ती म्हटली, आम्हाला दिवसाला एक नोट कधी बघायला मिळत नव्हती म्हणे, एवढ्या नोटा तिला एकत्र बघायला मिळाल्या. एवढं आश्चर्य वाटलं तिला, वा किती संपत्ती म्हणे. नाही ही पहिलीच खोली आहे म्हटली, आत्ताशी पहिलीच खोली आहे. अशा 5-10 खोल्या त्यानं दाखवल्या, या सगळ्या 500च्या नोटांनी भरलेल्या आहेत. नंतर तो खालच्या मजल्यावर आला. त्यानं सांगितलं, या मजल्यावरच्या जेवढ्या खोल्या आहेत की नाही, तेवढ्या सगळ्या खोल्या फक्त 200च्या नोटांनी भरलेल्या आहेत, फक्त 200च्या नोटांनी. काही खोल्या 100च्या नोटांनी भरलेल्या. असं करत त्यानं अख्खं ते घर सगळे 4-5 मजले फिरवले. शेवटच्या खोलीवर आला. ही जी खोली आहे ना, हे आपले 5 रुपये 10 रुपयाचे जे नाणे असतात ना, ठोकळे, त्याच्यानं भरलेल्या गोणी या सगळ्या खोलीत ठेवलेल्या. ती म्हटली, वा काय आश्चर्य म्हटले, एवढी संपत्ती कधी संपायची म्हणे आपल्याला ती एवढी संपत्ती. तो दरवाजा शेवटचा उघडला. सगळ्या गोणी भरलेल्या, नाण्यांच्या गोणी भरलेल्या, सगळ्या चिल्लरनेच्या सगळ्या गोणी भरलेल्या तिनं बघितल्या. बघून ती मुनीमजीला म्हणायला लागली, मुनीमजी एवढ्या सगळ्या आहेत, याच्यापैकी एखाद्या गोणीला मी असं हात लावला तर चालेल का म्हणे, म्हणजे काही बोलणार नाहीत ना मालक, हात जर लावला तर. मुनीमजी म्हटलं, अरे कशाला बोलतील, अहो तुम्ही मालकीण आहात या घरच्या, हे सगळं तुमच्याच मालकीचं आहे, आपल्याला मालकांनी पूर्ण परवानगी दिलेली आहे, तुम्हाला काय करायचं ते करा म्हटले. याच खोलीचं नाही, बाकीच्या खोलीतलं पण तुम्हाला काय संपवायचं ते बिंदास संपवा, काही बोलणार नाही मालक, तुम्हाला पूर्ण परवानगी दिली आहे. कुठल्या एखाद्या संस्थेला दान करायचं असेल तर दान करून टाका, एखाद्या गरीबाला द्यायचं असेल तर गरीबाला द्या, तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की ही सगळी संपत्ती आजच्या कीर्तनकाराला देऊन टाकू, बिंदास द्या म्हटले, बिंदास द्या, आपल्याला काय म्हटले, देऊन संपवायचंच आहे ना, पूर्ण परवानगी दिलेली आहे, संपून टाका. नाही आपल्याला काही संपवायचे नाही, फक्त हात लावून बघायचं आहे, तेवढ्यात मी समाधानी. बरं लावून बघा. तिनं हात लावला, त्या वरच्या ठेवलेल्या गोणीवर हात लावला. तिचं दुर्दैव असं, हात लावल्याबरोबर ती गोण तिच्या पायावर पडली. आता त्या ठोकळ्यांनी भरलेली गोण एवढी जड तिच्या पायावर पडली. पाय तिचा काय दुखापत झाली. डॉक्टरकडे गेलं, विचारलं काय, डॉक्टरने एक्सरे काढला, म्हटलं फ्रॅक्चर झालं आहे. आता 3 महिन्यापर्यंत त्याला प्लास्टर करून ठेवला, अजून 3 महिन्यापर्यंत आराम केला. 5-6 महिन्यानंतर ती बरी झाली आणि नवऱ्याला म्हणायला लागली, जी संपत्ती आपल्या जीवावर बसते ती ठेवून तरी काय करायची म्हटले, संपवा. त्यानं सांगितलं, जे तुला कळतं ते मला कळत नाही म्हटले, मला कळत नाही. अरे मला पण माहिती आहे संपवली पाहिजे, पण संपत नाही, करू काय, अनेक प्रयत्न करून झाले. ती म्हटली, माझा ऐकता का आता? तो म्हटला, आता म्हणजे काय, आता तुझंच ऐकायचं म्हटले. सांग काय करायचं आहे म्हणे. काही नाही, एक काम करा, आपल्या नगरीचा राजा आहे, रोज सकाळी सभा भरते, सगळं मंत्रिमंडळ बसलेलं असतं, काहीतरी त्यांची गहन विषयावर चर्चा होते, राज्याच्या हिताकरता काहीतरी निर्णय सुरू असतात. तुम्ही त्या सभेत जायचं, राजाचा अपराध करायचा, राजा तुम्हाला दंड देईल,
दंड देत असताना पहिली नजर तुमच्या संपत्तीवर जाईल. राजा म्हणेल दंड म्हणून याची सगळी संपत्ती गोळा करा आणि आपल्या राजाच्या तिजोरीत आणून ठेवा, म्हणजे आपली संपत्ती संपेल. आता तुझं ऐकून बघतो. दुसऱ्या दिवशी गेला, महालात गेला, दरबारात गेला, दरबार भरलेला, राजा सिंहासनावर बसलेला, बाजूला प्रधानमंत्री बसलेले आहेत, दोन्ही बाजूला सगळं मंत्रिमंडळ बसलेलं आहे. आता सगळे मंत्रिमंडळ बसले आहेत, राजा बसला, प्रधान बसला, महत्त्वाच्या विषयावर गहन चर्चा त्यांची सुरू झाली. अनेक वेळापर्यंत ती चर्चा रंगली. शांततेचं वातावरण. हा दारात जाऊन उभा राहिला, विचार करायला लागला करावं काय. अपराध करायला सांगितलं, काय करायचं सांगितलं नाही, काय करायचं. युक्ती सुचली, खाली वाकला, आपल्या पायातली चप्पल काढली, राजाच्या तोंडावर फेकून मारल्यावर ती बरोबर राजाच्या मुकुटावर लागली. मुकुट खाली पडलं आणि घरंगळत बाजूला गेलं. घरंगळत बाजूला गेलेलं मुकुट पण चप्पल आपल्यावर मारली. राजाला राग आला, ताडकन उठला आणि राजा म्हणायला लागला, प्रधानमंत्री याला मृत्यूदंड देऊन टाका म्हटले. अरे रे, आता काय करायचं. मृत्यूदंड दिलं, जवळ बोलवलं, मृत्यूदंडीची शिक्षा सुनावल्याबरोबर प्रधानमंत्री उठले. त्यांची नजर राजाच्या बाजूला गेलेल्या मुकुटावर गेली आणि त्यातून एक अत्यंत विषारी असं विंचू बाहेर पडलं आणि ते अत्यंत आश्चर्य वाटलं. प्रधान म्हणाला, राजासाहेब थांबा. का बरं. अहो, त्यानं जी चप्पल फेकून मारली तो तुमचा अपमान व्हावा म्हणून नाही, तुमचा जीव वाचावा म्हणून मारली म्हटले. अहो, त्यानं जर चप्पल मारली नसती, तुमचं मुकुट जर खाली पडलं नसतं, त्यातून जर विंचू बाहेर पडला नसता, त्या विंचवानं जर तुम्हाला दंश केला असता तर कुणास ठाऊक या क्षणाला तुम्ही जिवंत असते की नाही म्हटले. म्हणजे तुम्ही जिवंत आहात ही सगळी त्याची कृपा, त्याची बुद्धी चालली म्हणून तुम्ही जिवंत. असं काय. वा, असं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. चला, शाल घेऊन या, श्रीफल घेऊन या, पुष्पगुच्छ घेऊन या, सन्मान चिन्ह आणा, त्याचा चांगला सत्कार वगैरे केला. आता तो बिचारा आला होता कशासाठी, झालं काय बिचाऱ्याचं काय म्हणायचं त्याला, सगळं गेलं, तो परत गेला निघून. आपण ज्या कामाकरता आलो होतो ते काम झालंच नाही. मग आता इकडं संध्याकाळ झाली, राजा प्रधान एकत्र बसले, विचार करायला लागले. राजा म्हणायला लागला, प्रधानजी काय हुशार माणूस आहे, काय बुद्धिमान आहे, कसं काय त्याला कळलं, माझ्या मुकुटात विंचू आहे त्याला कळलं तरी कसं काय कोणास ठाऊक. बरोबर चप्पल फेकून मारली, नेमकं त्याच्यानं मुकुटच खाली पडलं. बरं झालं तो होता म्हणून मी आज वाचलो, नाहीतर माझा पण जीव गेला असता. तुम्ही एक काम करा, काय, त्याला पारितोषिक द्या. कसलं पारितोषिक द्यायचं. त्यानं सांगितलं काही नाही, आता फक्त 2च दिवस राहिलेत की नाही, कुठलं तरी मंत्रिपद देऊन टाका म्हटले. म्हणजे त्या माणसाला बरं काय, त्याला कुठलं तरी मंत्रिपद देऊन टाका म्हटलं. लगेच आपल्या मंत्रिमंडळात अशीच हुशार माणसं आपल्याला पाहिजेत म्हणे. असा हुशार असेल आपल्या राज्याचं हित होईल म्हणे, त्याला मंत्रिपद देऊन टाका. प्रधानजी म्हटले हरकत नाही, उद्याच सकाळी घोषणा करतो. थोडा वेळ झाला, नाही म्हटले, याच्याने काही समाधान होत नाही, नुसतं मंत्रिपद देऊन काय होणार आहे. एक काम करा प्रधानजी, काय, आपल्या तिजोरीत जा. तुम्हाला लक्षात आहे ना हे सगळं त्याचं कशासाठी चाललं होतं. हां, बस त्याच्यावर ध्यान घ्या. म्हटलं आपल्या तिजोरीत जा आणि 7 उंट तयार करा. त्या 7 उंटावर जेवढी काही धनसंपत्ती बसेल, सोने माणिक हिरे मोती पैसे अमुक तमुक, हे सगळं 7 उंटावर जेवढं बसेल तेवढं सगळं त्याच्या घरी बक्षीस म्हणून पाठवून द्या. दिलं पाठवून. ते सगळे 7 उंट घेऊन राजाचे सेवक आले. ती बिचारी जिचा पाय फ्रॅक्चर झाला होता ना, ती इथं गरीब घराण्यातली मुलगी, ती इथं आपल्या इथं झाडलोट करत होती. तिनं एवढं सगळं बघितल्यावर ती म्हणायला लागली, कोण आहेत तुम्ही. म्हणे काही नाही, राजाचे सेवक. कुठं चाललात. तुमच्याच घरी आलो. कशा करता आलात. हे जे सगळं दिसतं ना 7 उंटावर, हे सगळं राजानं तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला बक्षीस म्हणून पाठवलेलं आहे, याचा स्वीकार करा. बक्षीस एवढी संपत्ती. असं बघितल्याबरोबर तिच्या तळपायाची आग मस्तकाला दिली. तिने जे मंत्रोच्चारण सुरू केलं की नाही, पुन्हा मंत्र म्हणायचा नाही, नो रिपिटेशन्स, अजिबात नाही. एकदा म्हटलेला मंत्र एकदाच. असं भरपूर शिव्या दिल्या आणि ती म्हणायला लागली, अहो नाही गरज आम्हाला तुमच्या संपत्तीची, आम्हीच संपवण्याकरता प्रयत्न करतो, कशाला घेऊन आलात ते वगैरे वगैरे बोलली. ती म्हणायला लागली, नाही पाहिजे, घेऊन जा. बिचारे नाराज झाले. प्रधानजीकडे आले, प्रधानजीला सांगितलं, घेऊन गेलो पण घेतली नाही. त्यानं निरोप राजाला कळवला. आता राजा विचार करायला लागला, काय झालं असेल. अरे संपत्ती नाही म्हणणारं पहिलं घर बघितलंय, का नाही म्हटले. विचार केला आणि राजा म्हणायला लागला, आपणच मूर्ख होत म्हटले. प्रधानजीला म्हटलं, प्रधानजी इकडं या. अरे तो कसा संपत्ती घेईल. तो म्हटलं का, काय झालं. अहो त्यानं राजाचा जीव वाचवला की नाही, राजाचा. आणि राजाचा जीव वाचवण्याच्या बदल्यात आपण फक्त 7च उंट पाठवले, म्हणजे अजून 7 उंट तयार करून त्याच्या घरी पाठवून द्या म्हटले.
आता दृष्टांत संपला. मला सांगा, त्या माणसाचे प्रयत्न संपत्ती संपावी म्हणून आहे की टिकावी म्हणून आहे? संपावी. पण ज्याला असं वाटतं संपावी त्याचं संपत नाही, आणि ज्याला असं वाटतं आपल्याकडे यावी त्याच्याकडे येत नाही. असं हे धन अशाश्वत आहे, म्हणून त्याला भाग्य मानायचं नाही. विठ्ठला विठ्ठला. धन तरी नो हे भाग्य तरी नो हे धन. दुसरं काय आहे? पुत्र. पुत्राला भाग्य मानता येत नाही. पुत्र हे काय भाग्याचं लक्षण आहे का? श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या प्रसंगात आलेली आत्मदेव ब्राह्मणाची कथा तुम्ही पहा. मला फार सविस्तर आता ती सांगायची नाही, माझ्याकडे वेळही नाही. आत्मदेव ब्राह्मणाची कथा पहा. पुत्ररत्नाची प्राप्ती नाही म्हणून दुःखी झालेला, प्राणत्याग करण्याकरिता रानात गेलेला, साधूची भेट झाली. साधूनं विचारलं, कशाला आलास या रानात? त्यानं सांगितलं, काही नाही, सगळी सुखसंपत्ती आहे पण पुत्रप्राप्ती नाही, आणि असलं जीवन जगण्यापेक्षा जीव दिलेला बरा, म्हणून प्राणत्याग करायला आलो. साधूनं सांगितलं, अरे असं करू नकोस, असं करू नको. पुत्ररत्नाची प्राप्ती न होणं याच्यामध्ये दुःख काय मानायचा? साधूने चांगला उपदेश त्याला केला. साधू म्हणायला लागला, अरे आपल्याला पुत्ररत्नाची प्राप्ती नाही, ही देवाची कृपा मान, ही देवाची कृपा मान. कशी काय कृपा मानायची? अरे पुत्ररत्नाची प्राप्ती नाही म्हणजे तुला कोणतीच जबाबदारी नाही, आणि कोणतीच जबाबदारी नाही म्हणजे देवानं तुला भजन करण्याकरिता मोकळं ठेवलंय, ही कृपा मान ना म्हटले. जा देवाचं भजन कर. तो म्हटला, महाराज तुम्हाला काय कळणार आहे म्हटले, तुम्ही संन्याशी लोक, तुम्हाला काय कळणार आहे पुत्ररत्नाच्या प्राप्तीचं? तर म्हटलं, अरे तसं जरी असलं तरी नाही होणार, त्याच्यामुळे तू याच्यामध्ये पडू नकोस. तो म्हटलं, कमीत कमी माझं भाग्य तरी बघा आणि मला सांगा, पुत्ररत्नाची प्राप्ती होईल का? त्या साधूनं पाहिलं आणि याचं पुढचं भविष्य बघून साधूनं सांगितलं, या नाही, पुढच्या 7 जन्मात तरी पुत्ररत्नाची प्राप्ती होत नाही म्हणे तुला. आता तर फार दुःखी झाला. तो म्हणायला लागला, बघा महाराज, तुमच्या प्रयत्नानं, तुमच्या तपश्चर्येच्या बळानं मला जर तुम्ही पुत्ररत्नाची प्राप्ती करून देणार असाल तर ठीक, नाही तर आत्ता इथं तुमच्या समोर डोकं आपटून मी जीव देतो. काय करायचं बोला. आता साधू म्हणायला लागला, बिचारा आता हट्टालाच पेटलेला आहे, फार मोठा प्रसंग आहे. साधूनं सांगितलं, एक फळ देतो. ते फळ दिलं. तो पुन्हा ते फळ घेऊन घरी आला. ते फळ आपल्या बायकोला दिलं. साधूनं प्रसाद म्हणून दिलेला आहे, खा. त्याची बायको धुंदुली वगैरे. तिनं ते फळ न स्वतः न खाता बहिणीला दिलं. वा, सगळं माहिती आहे का? जाऊ द्या, मग आता मी पुढे जातो. बरं, तरी शॉर्टकट सांगतो. बहिणीला दिलं. बहिणीनं मग काय केलं, तिचं झालेलं बाळ त्या धुंदुलीला आणून दिलं. त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. त्या फळाची परीक्षा बघण्याकरिता त्यांनी ते गाईला खायला दिलं होतं. तिला झालं, त्या गाईला झालेलं मनुष्याकृती बाळ, त्याचं नाव काय ठेवलं? गोकर्ण ठेवलं. बरोबर. हे दोघे पण जेव्हा मोठे झाले तेव्हा धुंदुकारी जो होता तो अत्यंत दुष्कर्म करणारा ठरला, आणि गोकर्ण जो होता की जो साधूच्या प्रसादानं झालेला आहे तो अत्यंत सदाचारी आणि सज्जन निघाला. धुंदुकारीनं एवढा आईबापाला त्रास दिला, एवढा आईबापाला त्रास दिला की तो त्रास पाहिल्यानंतर त्या आत्मदेव ब्राह्मणाला साधूचे शब्द आठवले की पुत्ररत्नाची प्राप्ती होणं हे भाग्याचं लक्षण नसतं. मला इथं सांगायचं आहे, म्हणून मला फार बोलायचं नव्हतं. पुत्ररत्न प्राप्त होणे हे काही भाग्य नसतं, हे आपण त्या कथेतून पहा. बरं, आणि तिसरं काय आहे? भाग्य तरी न हे धन, पुत्र आणि दारा. म्हणजे लग्न होणं, प्रपंचात येणं, बायको मिळणं हे पण काही भाग्याचं लक्षण मानायचं नसतं. या सगळ्याच गोष्टी जर भाग्याच्या नसतील तर आता कमीत कमी भाग्य म्हणजे काय हे तरी सांगा म्हणे. मग हे भाग्य नाही म्हणून सांगितलं ना, मग भाग्य काय? तुम्ही तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला भाग्य काय असतं ते सांगतो. काय असतं भाग्य? ऐका. तुकाराम महाराज बोलले, पिकलिया शेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. कैसे केले? काम क्रोध लोभ निमाले ठायेची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेला भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे
काम क्रोध लोभ निमाले ठाईची काम क्रोध लोभ निमाले ठाईची संसार सांगतात. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, या नावे म्हणजे कोणत्या नावे म्हणीजे? काम क्रोध लोभ निमाले ठाईची या नावे भाग्य म्हणीजे. अवघी आनंदाची सृष्टी झाली या नावे भाग्य म्हणीजे. आठव गेला भावाभाव या नावे भाग्य म्हणीजे. आणि झाला स्वयमेव पांडुरंग या नावे भाग्य म्हणीजे. तुकोबाराय म्हणतात संसारी जन्मीजे याची लागी. एवढ्या करताच संसारात जन्माला यायचं असतं. ही सगळी भाग्याची लक्षणं आहेत. आता मी तुम्हाला परत पहिल्या वाक्याकडे घेऊन जातो. मी पहिलं वाक्य काय म्हटलं होतं? जे आपल्याला भाग्याचं वाटतं ते तुकोबारायला भाग्याचं वाटत नाही, आणि जे तुकोबारायला भाग्याचं वाटतं ते आपल्याला भाग्याचं वाटत नाही. आपल्याला भाग्य काय वाटत होतं? धन पुत्र दारा. तुकाराम महाराज म्हटले हे भाग्य नाही. तुकाराम महाराजांना काय भाग्य वाटलं? तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं भाग्य काय? काम क्रोध लोभ संपणं हे तुकाराम महाराज भाग्याचं मानतात. आपल्या ठिकाणी काम नसणं क्रोध नसणं हे तुकाराम महाराज भाग्याचं मानतात. आपल्या ठिकाणी क्रोध असणं हे आपण भाग्याचं मानतो का? मला सांगावं. नाही. आमच्याकडं राग असेल तर आम्ही म्हणतो की नाही आमचा स्वभाव फार रागीट आहे, आमच्यासमोर कोणी पण उभा राहत नाही. अरे कोणी पण उभा राहत नाही ही अभिमानानं सांगण्याची गोष्टच नाही. याच्यात काय अभिमान मानायचा मला कळत नाही. लोक कधी कधी फार याच्याने अट्टहासानं सांगतात, मान वर करून सांगतात माझ्यासमोर उभा राहील काय? अरे मग त्यात नवल काय? अभिमान सांगण्यासारखं काय? व्यक्तिमत्व असं असलं पाहिजे की कुणीही जरी असला तरी तुमच्यासमोर येऊन दोन घटका बसलं पाहिजे आणि दोन शब्द बोलले पाहिजेत तर तू मोठा. ते आम्ही अभिमानानं सांगतो माझ्यासमोर येऊन उभा राहील काय? तो अख्ख्या गावाशी बोलेल पण माझ्याशी अजिबात बोलणार. अरे मग काय त्याच्यात अभिमान? काय अभिमान? हे आम्हाला भाग्याचं वाटत नाही. जे आपल्याला भाग्याचं वाटतं तुकोबारायला भाग्याचं वाटत नाही, तुकोबारायांना भाग्याचं वाटतं, आपल्याला भाग्याचं वाटत नाही. तुकाराम महाराजांनी भाग्य वेगळं सांगितलं. तुम्ही नामदेव महाराजांना विचारा. नामदेव महाराज आपल्याला भाग्य काय सांगतात? नामदेव महाराज म्हटले माझे सर्व भाग्य विठोबाचे पाय आणि उपाय नेणे काही. मला जर विचाराल भाग्य काय असतं तर नामदेव महाराज म्हणतात फक्त विठोबाच्या पायाचं रोज दर्शन होणं एवढंच माझ्याकरता भाग्य आहे. याच्या व्यतिरिक्त मी कोणत्याच गोष्टीला भाग्य मानत नाही. कोण म्हटलं? नामदेव महाराज. आता मी शेवटी घेऊन जातो तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांकडं. ज्ञानोबारायांना विचारा. आपण ज्यांच्या नगरीत आहोत ज्ञानोबारायांना जाऊन विचारा भाग्य कशाला म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला चांगलं भाग्य सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंदे योग्य जीव होती. ज्ञानेश्वर महाराज म्हटले कशाला भाग्य म्हणतात? ते हे विषय वैराग्य, विषयाच्या ठिकाणी निर्माण होणारं वैराग्य यालाच भाग्य म्हणतात. इहलोकापासून परलोकापर्यंत सुख देणारे जेवढे जेवढे म्हणून पदार्थ आहेत त्या प्रत्येक पदार्थाच्या संबंधाने त्यागाची भावना निर्माण होणं याला वैराग्य म्हणतात. असं वेदांत बोलतं की नाही सांगा? ही वेदांताची प्रक्रिया आहे. त्यालाच वैराग्य म्हटलं जातं. सगळं नको वाटलं पाहिजे याला वैराग्य. विषयाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वैराग्याला ज्ञानेश्वर महाराज आत्मलाभाचं भाग्य असं म्हणत असतील तर ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं विषयाच्या ठिकाणी होणारं वैराग्य म्हणजे भाग्य आहे. आपलं वैराग्य विषयाच्या ठिकाणी होतं का? मला सांगा. होत नाही. विषयाच्या ठिकाणी वैराग्य निर्माण होत हे सगळं सोडावं आणि कायमचं पंढरपूरला निघून जावं वाटतं का? कधी सांगा. वाटतं का? हो नाही बोला जरा. नाही ना, असं खरं बोलत चालायचं. आपल्याला कधीच वाटत नाही. पंढरपूरला जावं हे सगळं सोडून जावं असं कोणाला वाटतं? कोणालाच वाटत नाही. याचा अर्थ विषयाच्या ठिकाणी आम्हाला कोणालाही वैराग्य निर्माण होत नाही. ते झालं पाहिजे तरच त्याला आपल्याला भाग्य म्हणता येईल. आम्हाला होतच नाही असं नाही बरं का.
हे विषय सोडले पाहिजेत किंवा प्रपंच सोडला पाहिजे असं वाटतच नाही. असं नाही वाटतं, कधी कधी असं वाटतं, कधी कधी असं वाटतं की हे सगळं सोडावं निघून जावं. पण 2-4 दिवस गेले की परत आम्ही येतो की नाही तिथंच, बॅक टू पवेलियन, परत आम्ही तिथंच येतो, परत आपलं तेच चालू होतं. आम्हाला वाटतच नाही असं नाही. एक लहानसा एक घडलेली घटना आम्ही जी चातुर्मासात श्रवण केलेली आहे तेवढी फक्त सांगतो, विठोबा रखमाई घेतो आणि मी संपवतो. मी फार वेळ तुमचा घेणार नाही. पूज्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांनी त्यांच्या घराण्यातली एक कथा 2018च्या चातुर्मासाला मी होतो तेव्हा प्रवचनात सांगितली होती, जी मला तुम्हाला सांगावीशी वाटते. महाराजांचे जेव्हा वडील पूज्य वैकुंठवासी भानुदास महाराज देगलूरकर ज्ञानेश्वरी सांगायचे. आता ज्ञानेश्वरीची चातुर्मासाची वेळ जवळजवळ सगळ्या साधकांना माहिती आहे, संध्याकाळी 7 ते 8ची वेळ. ज्ञानेश्वरीची ती वेळ 6:30 ते 7:30 वगैरे अशी वेळ असते, 2 भागामध्ये विभागलेली असते. 6:30 ते 7:30, 7 ते 8 अशी ती वेळ. सगळेजण प्रवचनाला यायचे. प्रवचन संपलं की आपापल्या ठिकाणी निघून जायचे. एक माणूस प्रवचनाला आला, महाराजांच्या समोर प्रवचनाला बसला. सगळेजण 7:30-8 वाजता प्रवचन संपलं आणि आपापल्या ठिकाणी निघून गेले. हा माणूस उठलाच नाही, तसाच बसलेला राहिला. महाराजांचं त्याच्याकडे लक्ष होतं. 8:30 वाजले, 9, 10, 10:30 वाजले, 11 वाजले, तरी उठला नाही. महाराज बाहेर गेले. त्याला विचारलं, का रे बाबा, प्रवचन संपल्यापासून बघतो सगळेजण आपापल्या ठिकाणी निघून गेले, तू गेलाच नाही, काही सगळं क्षेम कुशल आहे, कुशल मंगल सगळं व्यवस्थित आहे? हो सगळं व्यवस्थित आहे. चातुर्मासाला आलात काय तुम्ही? तो म्हटलं नाही नाही, मी चातुर्मासाला नाही आलो. मग कशाला आलात? म्हटलं चातुर्मास म्हणजे 4 महिने की नाही, म्हणे मी फक्त 4 महिन्यापुरता नाही आलो, मग कायमचा आलोय. म्हटले कायमचा पंढरपुरात आलोय मी, आता परत कधीच घरी जाणार नाही असा निर्णयच करून टाकलेला आहे. कायम तुमच्यासारख्या संतांच्या सेवेत राहायचं असं ठरवून आलेलो आहे. महाराज म्हटलं ठीक आहे, मग आता पंढरपुरात राहणार? हो राहणार. झोपायची काही व्यवस्था झाली तुझी? काहीच व्यवस्था नाही. म्हटले आंघोळीची काही? आंघोळीची पण नाही. जेवणाची काही? त्याची पण नाही. चहा पाण्याची? त्याची पण नाही. फराळाची? त्याची पण नाही. दर्शनाची? त्याची नाही. म्हणजे तुझी कसलीच व्यवस्था नाही, कसलीच व्यवस्था नाही. अरे मग राहणार कसा? काही नाही. म्हटले देवाच्या नगरीत आहे की नाही, भेटेल म्हटले काहीतरी. आंघोळीला काय चंद्रभागेत जायचं, राहायचं तरी काय, रात्रच तर काढायची असते, कुठंतरी झोपायचं, रात्र निघून जाते. खायचं म्हणायचं झालं तर चातुर्मासात भरपूर ठिकाणी असतं की नाही अन्नदान, भरपूर ठिकाणी. फक्त वेळेत जावं लागतं. चातुर्मास करणाऱ्याला माहिती आहे, फक्त वेळेत, वेळ चुकली की संपलं, मधुकरी संपली, मग परत संध्याकाळी असं असतं, सगळं मिळतं. म्हटले महाराज म्हटले त्याच्यापेक्षा एक काम कर, एवढी सगळी आपदा करून घेण्यापेक्षा आपल्याच मठात राहा. मठ फार मोठा आहे, आपल्याच मठात राहा, सगळं काही तुझी व्यवस्था मी करून देतो. अट फक्त एकच आहे, मी सांगेन तसं राहायचं. काय करावं लागेल? काहीच नाही. सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, देवाची पूजा करायची. देवपूजा झाली की लगेच ज्ञानेश्वरी वाचायला बसायचं. ज्ञानेश्वरी वाचायची. सकाळचा चहा मिळेल, चहा झाला पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. न्याहारी झाली पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. दुपारचं जेवण झालं पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. संध्याकाळचा चहा झाला पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. संध्याकाळचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन संपेल, मग जेवण होईल, ते झालं पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. रात्री झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, देवाची पूजा करायची, आंघोळ करायची, देवाची पूजा करायची आणि ज्ञानेश्वरी वाचायची. चहा झाला की पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. न्याहारी झाली की पुन्हा, तुम्ही तेवढं बोला बाकीचं मी बोलतो, हां, ज्ञानेश्वरी वाचायची. दुपारचं जेवण झालं की पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. संध्याकाळचा चहा झाला की पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. संध्याकाळचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन आणि जेवण झालं की पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. रात्री झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची आणि पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. चहा पिला की पुन्हा, आता हे लक्षात ठेवा, सगळं कीर्तनात बोलले ते पण आळंदीत माऊलींच्या साक्षीनं म्हटलात, ज्ञानेश्वरी वाचायची एवढं मात्र नक्की. ज्ञानेश्वरी वाचाय असं एवढंच करायचं, एवढंच करायचं, याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही करायची गरज नाही. महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे राहायला लागला. महिना कसा तरी सरला, महिना ढकलला त्यानं, कसा तरी महिना संपला. तो दिवस उजाडला ज्या दिवशी तो पुन्हा महाराजांच्या समोर प्रवचनाला जाऊन बसला. रोज प्रवचनाला बसायचा समोर जाऊन, पण प्रवचन संपलं की परत उठायचा, आपल्या जागेवर येऊन ज्ञानेश्वरीचं वाचनाला बसायचा. आज घडलं असं, पहिल्या दिवशी जसा उठला नव्हता की नाही, आज तसा उठलाच नाही. अगदी 11 वाजले तरी उठला नाही. परत महाराज त्याच्याकडे गेले. त्याला विचारायला लागलं, का रे बाबा काही अडचण आहे काय? तर म्हटलं काहीच अडचण नाही. तुला सकाळी आंघोळीला गरम पाणी मिळतं? हो म्हणे मिळतं. मग तुम्हाला चहा मिळतो? हो चहा पण मिळतो. सकाळची न्याहारी ती पण मिळते, जेवण ते पण मिळतं. संध्याकाळचा चहा तोही व्यवस्थित, रात्रीचं जेवण तेही व्यवस्थित.
जेवण काही तिखट वगैरे अजिबात नाही. जेवण पचतं हो पचतं, झोप लागते. ज्ञानेश्वरी कशी आहे? व्यवस्थित चालली आहे. वाचन जमतं, अर्थ अडलाय नाही. अरे मग सगळं ठीक आहे तर इथं बसला का म्हणे 4 तास झाले प्रवचन संपून, का बसलाय? त्यानं सांगितलं महाराज सगळं काही व्यवस्थित झालंय, फक्त मागचे 4-5 दिवस झाले असं वाटायला लागलं काय एकदा घरी जाऊन यावं. माझा दृष्टांत संपला. म्हटलं काही नाही, असं वाटायला लागलं एकदा फक्त घरी जाऊन यावं. महाराज म्हटले मला माहिती होतं कधीच जाणार नाही असं सांगून जे येतात की नाही ते महिन्यातच घरी येतात म्हटले परत. असंच होत असतं म्हणे. त्याच्यामुळे काय नंतर काय घडला तो घडला प्रसंग, पण विषयातलं वैराग्य आपल्याला निर्माण होतच नाही असं नाही, होतं पण काही क्षणापुरतं किंवा मर्यादित काळापुरतं असतं. असं मर्यादित नको, विषय वैराग्य कायमचं निर्माण होणं यालाच भाग्य असं म्हटलं जातं. आणि वैराग्यच जर बोलायचं असेल तर ते तुकोबाऱ्यांकडे काही कमी आहे का मला सांगा हो. वैराग्याचा पुतळा म्हणून आपण तुकोबाऱ्यांकडे पाहतो की नाही. आणि तुकाराम महाराज सांगतात ज्ञानेश्वर महाराज ज्या वैराग्याला भाग्य मानतात, तुकोबाऱ्या म्हणतात तेच वैराग्य आमच्याकडं भाग्य रूपानं निर्माण झालं आणि त्यातूनच आम्हाला संतांची प्राप्ती झाली. मी प्रमाण बोलून चरण घेत नाही, वेळ घेत नाही. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, तुकाराम महाराज म्हटले. त्याच वैराग्याचं भाग्य आमच्या ठिकाणी उदयाला आलं म्हणून आम्हाला संतांची प्राप्ती झाली. म्हणजे आमच्या ठिकाणी भाग्य कसलं आहे? वैराग्याचं भाग्य आहे. ते भाग्य उदयाला आल्यामुळे आम्हाला संतांची संगत घडली, संतांचे पाय पाहायला मिळायला लागले. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. विठोबा भाग्याचा उदय तेहे जोडे संत पाय, येथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा. तुकाराम महाराजांनी आपल्याला संत भेट झाली त्याचं कारण भाग्याकडे ढकललेलं आहे. आम्हाला भाग्यामुळे संत आमच्या नुसतं पाय बघायला मिळाले असं नाही बरं का. लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, 10 मिनिटात मी थांबणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात नुसते पाय बघायला मिळाले असं नाही, संत आमच्या समोर उभे राहिले की नाही. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. सन्मुख झालो म्हणजे संत समोर उभे राहिले, त्यांचे चरण पाहायला मिळाले. बरं आता आम्ही काय करू? मिळालेले हे चरण, प्राप्त झालेले संतांचे पाय कायम आमच्या जीवनात टिकावे म्हणून काय करावं लागेल? तुकाराम महाराज म्हणतात येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. आता आम्ही आमचं हे मस्तक संतांच्या पायावरून बाजूला करणार नाही एवढं नक्की आहे. कधीपर्यंत? मरण आलं तरी आमचं मस्तक आम्ही संतांच्या पायावरून बाजूला करणार नाही. कारण माणसाचं ते इति कर्तव्य आहे, साधू संतांची भेट घडली तर फक्त नतमस्तक व्हायचं असतं. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत एवढंच कर्तव्य असतं. काय करायचं बाकी मला सांगा. ज्ञानोबराय म्हणतात का 15.5 या रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेवीजे चरणी हेची भले. काहीच करायचं नाही, फक्त आपलं मस्तक संतांच्या पायावर ठेवायचं एवढंच करायचं. तुकोबाराय काय म्हटलंय? मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. सगळे संत एक मुखाने असं बोलतात. संत भेटले, साधू भेटले, भाग्यानं भेटले, पुण्यानं भेटले, आपण बाकीचा काही प्रपंच करायचं नाही. आपण फक्त त्यांच्या पायाला डोकं लावायचं बस, अन्य काही करायचं नाही.
एक वाक्य फक्त बोलतो, माझं आवडीचं वाक्य आहे. मी नेहमी सांगत असतो, संत जर भेटले, साधू महात्मा भेटले, आता आळंदीत आपण उत्सवाकरता आलेलो आहोत, समाधी सोहळ्याकरता आलेलो आहोत. अनेक संत मंडळी या आळंदी क्षेत्रामध्ये आत्ता या क्षणाला उपस्थित असतील. कधी कोण महात्मा भेटेल सांगू शकत नाही. आणि अशी भेट घडलीच तर आपण काय करायचं आहे? काहीच नाही, फक्त त्यांच्या पायाला आपण डोकं लावायचं, बस, बाकी काही करायचं नाही. मी गमतीनं म्हणत असतो, संत जर भेटले तर त्यांच्या पायाला डोकं लावायचं, बाकी डोकं लावायचं नाही. बघा, कळलं तर. बाकी डोकं लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही, फक्त संतांच्या पायाला डोकं लावायचं. अजून थोडंसं पुढचं बोलायचं झालं, फक्त डोकं टेकवायचं, लावायचं नाही. आपलं डोकं लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. कारण जिथं तुकाराम महाराज इथं म्हणायला लागले, तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. हे तुकोबर आहेत, ज्ञानेश्वर महाराजांकरता बोलतात, नेणे युक्तीची ते खोली. त्यांचं ज्ञान आपल्याला काय कळणार आहे हो? साधू संत महात्मा तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन, म्हणून मिया नमन निवांतू केले की नाही. नमन केले म्हणजे नतमस्तक झाले की नाही, म्हणजे दुसरं काही करायचं नाही. त्यांच्या ज्ञानाची खोली आपल्याला कळणार आहे का? मला सांगा, कळणार आहे का? अजिबात नाही. का कळणार नाही? आधीच आपली खोली बारीक. म्हणजे ही वरची, आधीच आपली वरची खोली बारीक. त्यात संतांची खोली कुठं मापायला जायची? मला सांगा. संतांचं ज्ञान तपासायचं नसतं, काय करायचं असतं? म्हणून ठेविली पायी डोई, किंवा उगियाची माथा ठेवी जे चरणी, किंवा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, किंवा येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. आम्ही आमचं मस्तक त्यांच्या पायावरून कधीच बाजूला करणार नाही. काही झालं तरी मस्तक हे एक अवयव आहे, आणि मस्तक नावाचं अवयव हे मन नावाच्या इंद्रियांच्या राजाच्या ताब्यात असेल तर तुकाराम महाराज पुन्हा त्या मनाला आपल्याला काहीतरी धीर असावा, म्हणून त्याला विनंती करून सांगतात, होई बळकट माझ्या मनात तुरे धीट. मना, अरे बळकट हो, धैर्यवान हो. कशा करता? संतांच्या पायाला लागलेलं हे मस्तक परत आपण आहोत तोपर्यंत वर येता कामा नये, याच्याकरिता मनाला तुकाराम महाराज बळकट करतात. आणि शेवटी तुकोबराय म्हटले, तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणे. मला फक्त एवढा अर्थ सांगायचा आणि थांबायचा आहे. तुकाराम महाराज म्हटले, तुका आला लोटांगणी. पहिल्या चरणात काय म्हटले होते तुकाराम महाराज? आठवा जरा. भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय. पहिल्या चरणात फक्त तेहे जोडी संत पाय, आणि शेवटच्या चरणात तुका आला लोटांगणी. पहिल्या चरणात फक्त संतांचे पाय प्राप्त झाले होते, आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज संतांच्या पायाला लोटांगण गेलेले आहेत. कारण काय आहे? पहिल्या चरणात फक्त भाग्याचा उदय झाला होता. मी सुरुवातीला सांगून आलो, उदय झाला म्हणजे थोडंसं भाग्य तुकाराम महाराजांचं जागं झालं आहे, फार नाही. ते थोडंसं भाग्य जे आलं ना, म्हणून त्याला आपण काय म्हटलो? भाग्याचा उदय. मी उदाहरण देऊन सांगेन. सकाळच्या वेळेला, अगदी 6-6:30च्या वेळेला, जेव्हा सूर्य दिसत नसतो पण त्याचा प्रकाश दिसायला लागतो, तेव्हा त्या स्थितीला आम्ही काय म्हणतो? सूर्योदय. सूर्योदय झालेला, आत्ता तो येईल असं वाटतं पण पूर्ण आलेला नसतो, पूर्ण प्रकाशित झालेला नाही, पण येण्याची त्याची जी लालिमा असते ती आपल्याला दिसायला लागते. मग आपण त्याला काय म्हटलो? सूर्योदय म्हटलो. त्याचप्रमाणे पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, आमचं भाग्य पूर्ण प्रकाशित झालं नव्हतं पण होईल असं वाटायला लागलं, म्हणून भाग्याचा उदय. पहिल्या चरणात जे थोडंसं भाग्य निर्माण झालं होतं त्याच्यामुळे आम्हाला संतांचे पाय बघायला मिळाले. आम्ही काय केलं? त्याच्यानंतर आमचं मस्तक संतांच्या चरणाला लावलं. अजून काय केलं? मनाला बळकट केलं. आणि शेवटी काय केलं? आम्ही लोटांगण गेलो. त्याचा परिणाम काय झाला? पहिल्या चरणात जे भाग्य थोडंसं उदयाला आलं होतं ना, शेवटच्या चरणात भक्ती भाग्या झाली धणी. धणी म्हणजे अगदी उच्चोत्तम अवस्था त्या भाग्याची पण आम्हाला बघायला मिळाली. पहिल्या चरणात जे भाग्य थोडं होतं, शेवटच्या चरणात ते भाग्य आणि ती भक्ती पूर्ण प्रकाशित झाली. याला कारण काय? पहिल्या चरणात संतांचे पाय फक्त भेटले होते, शेवटच्या चरणापर्यंत तुकाराम महाराज लोटांगणी गेले असतील तर संतांच्या पायाला लोटांगणी जाणं हे आपलं पूर्ण भाग्य प्रकाशित करण्याचं लक्षण आहे. म्हणून संतांची जी भेट होते ती भाग्याशिवाय होत नाही, एवढीच कारण मीमांसा तुकाराम महाराजांना मांडायची आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आला
वाचवणे सर्वथा झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थितांचे सर्वांचे अनेक आभार व्यक्त करतो. श्री वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ ठाण्याकडची असलेली सगळीच मंडळी यांच्या एकत्रीकरणातून उभी असलेली ही प्रसिद्ध असलेली ज्ञानदर्शन धर्मशाळा आणि या धर्मशाळेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याचं औचित्य साधून कार्तिक वारीचं औचित्य साधून संपन्न होत असलेला आपला हा प्रातिवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण सोहळा तदनिमित्तानं आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा या समस्त वारकरी मंडळानं माझ्याकडे सोपवली. तदनिमित्तानं इथपर्यंत उपस्थित झालो. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज सदगीर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्याही चरणी नतमस्तक होतो. अनेक ठिकाणी बाबा जेव्हा कीर्तन वय नाही त्याच्यापेक्षा दुप्पट त्यांचा संप्रदायातला अनुभव आहे आणि त्या अनुभवामुळे अंतःकरणामध्ये एक आदर आहे. तो भीतीयुक्त आदर आहे. थोडीशी भीती पण आहे आणि आदर पण आहे आणि म्हणून त्या आदरानं त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळी जी संगीताची जाणकार असलेली मंडळी असतील, टाळकरी असतील, मृदंगवादक असतील, गायनाचार्य तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. निरनिराळ्या क्षेत्रातली स्वतंत्र अस्तित्व असलेली अनेक मंडळी या ठिकाणी असतील त्यांचेही अनेक आभार व्यक्त करतो. आमच्या परिसरामध्ये या संप्रदायामध्ये असलेली अत्यंत 2 चांगली रत्न म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय अनंत महाराज पाटील आदईकर आणि हरिभक्तीपरायण आमचे आर्यम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आर्यम काका उपस्थित राहिले. मला अगदी अचानक होतं आपण इथं आहात याची कल्पना नव्हती. तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. तुमचेही अनेक आभार व्यक्त करतो. आषाढीच्या सोहळ्यामध्ये पायी वारी करत असताना आम्ही 27 क्रमांकाच्या दिंडीत जेव्हा मागे 2 वर्ष चालत होतो तेव्हा आमचे आदरणीय बलभीमदादा उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत पण आम्ही अनेक 2-3 वाऱ्या तरी केल्या मला वाटतं आणि तेही या ठिकाणी अचानक उपस्थित राहिले. त्यांची आभार व्यक्त करतो. अन्य करून जी सगळीच मंडळी आहेत या समस्त धर्मशाळेचे संलग्न असलेलं आणि आमच्या अत्यंत जवळचं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय श्री विजयभाऊ पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही घर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची अनेक आभार व्यक्त करतो. अन्य जी काही मंडळी आहेत तुमच्यामुळे या वारीच्या निमित्तानं आज ही आळंदीतली सेवा माझ्या भाग्याला आली. म्हणजे आडनाव जरी भाग्यवंत असलं तरी हे भाग्य तुमच्यामुळं माझ्या वाट्याला येतं आहे. म्हणून तुमचे अनेक आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय